तो जैसे सर ने बताया कि ई रजिस्ट्रेशन 2.0 ये सिर्फ एग्रीमेंट टू सेल मीन्स फर्स्ट सेल के लिए है। तो अभी यहाँ पे मैं पहले एक प्रेजेंटेशन आपको दिखाता हूँ कि ओवरऑल अभी तक का ई रजिस्ट्रेशन 2.0 तक जो रजिस्ट्रेशन प्रोसेस था, मतलब ऑफलाइन जो प्रोसेस चलता है वो कैसा था, और अभी ई रजिस्ट्रेशन 2.0 जब ये एग्रीमेंट टू सेल फर्स्ट सेल का जो प्रोसेस है वो क्या रहेगा। तो पहले मैं रजिस्ट्रेशन का रोड मैप जो है वो आपको दिखाता हूँ। तो ये हमारे डिपार्टमेंट के जो कोर फंक्शंस है, डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन एंड स्टैम्प्स। अभी ये है रोड मैप, मतलब पहले ऑफलाइन जो रजिस्ट्रेशन है वो ऑफलाइन रजिस्ट्रेशन चलता था। 2002 में फर्स्ट जनरेशन में सरिता सिस्टम लॉन्च हुआ जो लोकल सिस्टम पे चलता था। तो 2002 से लेकर 2012 तक सरिता सिस्टम पे डॉक्यूमेंट होते थे। उसके बाद सेकंड जनरेशन में 2012 में आई सरिता जो कंप्यूटराइज्ड सेंट्रलाइज्ड सिस्टम डिपार्टमेंट ने लॉन्च किया, जो आई सरिता जो अभी तक चल रहा है ऑफलाइन डॉक्यूमेंट्स के लिए। थर्ड जनरेशन में 2014 में फर्स्ट ट्राई किया गया था ई रजिस्ट्रेशन का, जिसमें पहला डॉक्यूमेंट था लिव एंड लाइसेंस 1.9, जो मतलब सबसे ज़्यादा ऑनलाइन डॉक्यूमेंट्स जो है अभी 1.9 लिव एंड लाइसेंस के होते हैं। वो लीज लाइन कनेक्शन पे था, जैसा अभी ऑफलाइन डॉक्यूमेंट होते हैं हमारे वैसे लीज लाइन पे था। 2014 के बाद 2021 और 2014 के बीच में एक फॉर्म बिल्डर करके ई रजिस्ट्रेशन ही, लेकिन फॉर्म बिल्डर करके एक एप्लीकेशन लॉन्च किया था, जिसमें क्या था कि पूरा जो ऑनलाइन के लिए हमें ड्राफ्ट रेडी करना है, एनेक्सर्स रेडी करने हैं। फुल स्क्रीन करेंगे, दिखेगा पीछे। हाँ, पीपीटी है ना ये। हाँ, तो उसमें तो वो एप्लीकेशन में पहले हमें पूरा ड्राफ्ट फिजिकल कॉपी रेडी करके वो जॉइंट डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार जेडीआर ऑफिस में सबमिट करना पड़ता था। उसके बाद वो डॉक्यूमेंट्स वेरीफाई करेंगे, एनेक्सर्स वेरीफाई करेंगे, जो भी सपोर्टिंग डॉक्यूमेंट है वो वेरीफाई करेंगे। फिर हर एक बिल्डर के लिए हर एक बिल्डर के प्रोजेक्ट के लिए एक एप्लीकेशन एनआईसी की तरफ से रेडी करके दिया जाता था। तो ये थोड़ा क्रिटिकल प्रोसेस था। तो 2021 में सेल्फ हेल्प पोर्टल लॉन्च किया ई रजिस्ट्रेशन वर्जन 2, जिसमें क्या है कि अभी इसमें ऐसा नहीं है कि जो डॉक्यूमेंट्स ऑनलाइन में कुछ अलग डॉक्यूमेंट्स लगेंगे, ऑफलाइन में जो डॉक्यूमेंट्स आप डॉक्यूमेंट करते समय आप सपोर्टिंग डॉक्यूमेंट्स या जो भी डॉक्यूमेंट्स अटैच करते हो, सेम डॉक्यूमेंट्स हमें ई रजिस्ट्रेशन 2.0 अगर यूज़ करना है तो सेम डॉक्यूमेंट्स लगेंगे, कुछ अलग डॉक्यूमेंट्स नहीं लगेंगे। बस इसमें क्या है कि जो डॉक्यूमेंट्स आप ऑफलाइन प्रिंटेड ड्राफ्ट रेडी करते हो पूरा, तो वो पीडीएफ फॉर्मेट में चाहिए। और इसमें कुछ कंडीशंस है, जैसे कि अभी अगर ये रजिस्ट्रेशन 2.0 अगर यूज़ करना है तो इसमें हमें जो पीडीएफ है उसमें A4 साइज का पेज चाहिए। हर एक पेज में टॉप और बॉटम 1.5 इंच का मार्जिन चाहिए। वो इसलिए कि इस डॉक्यूमेंट्स में हम QR कोड भी डॉक्यूमेंट पे रिफ्लेक्ट करते हैं और ऑफिस का डिजिटल साइन, पेजिंग भी रहता है, तो ऑफिस का नाम वगैरह। तो कैसा होता है कि अगर हम मार्जिन नहीं छोड़ेंगे तो अपने ड्राफ्ट पे वो ओवरलैप हो जाएगा। तो ये डॉक्यूमेंट्स सेम हमें सिर्फ PDF फॉर्मेट में चाहिए। तो सेल्फ हेल्प पोर्टल में क्या है कि प्रोजेक्ट रिलेटेड जो डॉक्यूमेंट्स हैं, हमने यहाँ पे 2 सेक्शन दिए हैं। एक है प्रोजेक्ट जो वन टाइम एक्टिविटी होता है, और दूसरा है डेटा एंट्री, जो हर एक फ्लैट जैसे जैसे सेल होता जाएगा आप उसमें जाके एंट्री कर सकते हो। तो प्रोजेक्ट डिटेल में बेसिकली हमने क्या किया है कि प्रोजेक्ट डिटेल में प्रोजेक्ट का डिटेल्स हमने वहाँ पे एंट्री करके लिया है। मतलब प्रोजेक्ट का नाम क्या है, डेवलप किसने किया है, कितने यूनिट्स है, रेरा नंबर क्या है, प्रोजेक्ट का एरिया कितना है, ये सब डिटेल्स हम वहाँ पे एंट्री करके लेते हैं। और उसके बाद
हर एक डॉक्यूमेंट्स में चेंज होने वाली जो चीज़ें हैं, अभी नॉर्मली क्या होता है कि हम एक डॉक्यूमेंट्स में अगर डॉक्यूमेंट आपका रजिस्टर्ड हो गया तो सेम विंग का अगर दूसरा डॉक्यूमेंट आता है तो जो उस ड्राफ्ट में चेंज होता है, नॉर्मली क्या होता है, परचेसर चेंज होता है, फ्लैट नंबर, फ्लोर नंबर, कारपेट एरिया, कंसिडरेशन अमाउंट, बुकिंग अमाउंट, पेमेंट शेड्यूल, ये जो चीज़ें हैं ये हम यहाँ पे वन टाइम एक्टिविटी करके ड्राफ्ट में फिक्स करते हैं। मतलब आपको जब नेक्स्ट डॉक्यूमेंट आप करेंगे तो सिर्फ जो चेंज होने वाली चीज़ें आपको बस वहाँ पे एंट्री करनी है, जो टेम्पलेट हमने लगाया है तो वो डायरेक्ट आपके ड्राफ्ट में रिफ्लेक्ट हो जाएगी। फिर हम हर एक डॉक्यूमेंट के अलग अलग विटनेसेस या आइडेंटिफायर्स हम हर एक डॉक्यूमेंट के लिए रखते हैं। तो इसमें हमने क्या किया है कि ऑनलाइन में जितनी चीज़ें फिक्स है वो पहले ही सेव करके रखिए। मतलब आप यहाँ पे 10 विटनेस जो है आप सेव करके रखो ऑफिस स्टाफ में से, और आज कल अगर रजिस्ट्रेशन रखना है तो कल ऑफिस में जो भी 10 में से 2 अवेलेबल है बस उनको सिलेक्ट करो, सेव करो, वो एग्जीक्यूशन के लिए रेडी। मतलब हमें एंट्री करते नहीं बैठना पड़ेगा हर एक डॉक्यूमेंट्स के लिए। तो ये 2021 में जो ई रजिस्ट्रेशन वर्जन 2 लॉन्च किया है तो इसमें जो बिल्डर साइड एक्टिविटीज़ और एसआरओ साइड एक्टिविटीज़ क्या क्या होती है। जैसे बिल्डर साइड एक्टिविटीज़ क्या है कि जैसे ऑनलाइन डॉक्यूमेंट का प्रिपरेशन करना है, ऑनलाइन स्टैम्प ड्यूटी एंड रजिस्ट्रेशन फ़ी का पेमेंट करना है। अभी इसमें 2 चीज़ें हैं। अभी हम ऑफलाइन डॉक्यूमेंट के लिए ई चालान निकालते हैं तो नॉर्मली ये टोटली डिजिटल डॉक्यूमेंट है, तो इसका ओरिजिनल डॉक्यूमेंट कौन सा, मतलब ऑथेंटिसिटी का क्वेश्चन आता है। तो हमने यहाँ पे 2 ऑप्शंस दिए हैं, एक है स्टैम्प पेपर और दूसरा है ESBTR। तो डॉक्यूमेंट जब आप एंट्री करने स्टार्ट करेंगे, अगर आप स्टैम्प पेपर यूज़ करने वाले हो तो आपको पहले ही 500 रुपीज़ का स्टैम्प पेपर परचेस करके रखना पड़ेगा और उसका एंट्री वहाँ पे स्टैम्प नंबर, डेट, वेंडर नेम वगैरह वहाँ पे एंटर करके आपका डेटा एंट्री स्टार्ट करना है। और जब डॉक्यूमेंट रजिस्टर्ड हो जाएगा तो आपका फिजिकल डॉक्यूमेंट में जैसे पावती आता है वैसे यहाँ पे रिसिप्ट आएगा जिसका स्टैम्प नंबर, डेट वगैरह वहाँ पे रिफ्लेक्ट हो जाएगा। और स्टैम्प ड्यूटी रजिस्ट्रेशन फी का जो रिमेनिंग पेमेंट है वो आप ई चालान से कर सकते हैं। और दूसरा है ESBTR सेफ है, क्योंकि क्या है ESBTR स्टैम्प पेपर जैसा ऑनलाइन ट्रैक नहीं होता है, तो ESBTR ट्रैक होता है। मतलब आप उसका GRN नंबर आता है जैसे ई चालान पे आता है, उसका स्टेशनरी नंबर आता है, वो डिफेस भी होता है, उसका डिफेसमेंट नंबर भी आता है और ये यूनिक रहता है, तो उसका डुप्लीकेशन नहीं होता है ESBTR का। तो अगर ESBTR के साथ आप करोगे तो डॉक्यूमेंट भी मतलब कुछ ज़्यादा उसमें ये नहीं आएगा। तो ये हो गया पेमेंट का। उसके बाद है ऑनलाइन एग्जीक्यूटिंग यूजिंग बायोमेट्रिक डिवाइस एंड डिजिटल सिग्नेचर। अभी डिजिटली हम जो पहला डॉक्यूमेंट कर रहे थे ऑनलाइन लिव एंड लाइसेंस, एग्जीक्यूशन प्रोसेस सेम है। मतलब एग्जीक्यूशन में क्या करते हैं, हम एक फ़ोटो कैप्चर करते हैं, एक फिंगरप्रिंट कैप्चर करते हैं, सेम यहाँ पे वैसा है। और आधार KYC जो हम UID वेरिफिकेशन करते हैं, तो बायोमेट्रिक की मदद से हम UID वेरिफिकेशन करके KYC करते हैं, जिसे एडमिशन बोला जाता है। सेम जैसे पार्टीज का होता है सेलर परचेसर, वैसे आइडेंटिफायर जो है उनका भी होगा। और उसके बाद ऑनलाइन सबमिशन होगा डिजिटल साइन करके। डिजिटल साइन ये इस प्रकार का डिवाइस होता है, ठीक है। जैसे हमको इनकम टैक्स वगैरह फाइल करते हैं तो यूज़ करते हैं, तो क्लास 3 का डिजिटल साइन होता है। तो इसमें क्या है कि अभी ऑफलाइन डॉक्यूमेंट करते समय जो एग्जीक्यूशन है वो बिल्डर खुद करते हैं, और एडमिशन के लिए मतलब जो रजिस्ट्रेशन के लिए जाते हैं तो एडमिशन का पावर देके आप डॉक्यूमेंट रजिस्टर करते हो। अभी ये पोर्टल जो है ये 24/7 है, ऑनलाइन शुरू रहता है। तो इसमें टाइम का या हॉलीडे के दिन डॉक्यूमेंट नहीं होगा ऐसा कुछ नहीं है। आप जो मुहूर्त वगैरह बोलते हो तो उस टाइम भी आप डॉक्यूमेंट कर सकते हो। और 24/7 यहाँ पे क्या है कि तो आप ऑनलाइन वेरिफिकेशन वगैरह करके डिजिटल साइन करके आप डॉक्यूमेंट सबमिट करते हो। और 24/7 होने के कारण आप कभी भी ये प्रोसेस कर सकते हो। अगर परचेसर और बिल्डर खुद एग्जीक्यूट करना चाहते हैं तो एप्लीकेशन में हमने 2 फैसिलिटी रखा है। अगर बिल्डर खुद एग्जीक्यूट करना चाहते हैं पूरा डॉक्यूमेंट तो उनका भी एंट्री आप सेव कर सकते हैं। और अगर थ्रू पावर ऑफ अटर्नी या पार्टनरशिप होगा तो एथोराइज पार्टनर या कंपनी रहेगी, तो जो MD वगैरह है तो उनका हम एंट्री सेव करके रख सकते हैं। अगर आज बिल्डर अवेलेबल है तो ये डॉक्यूमेंट वो खुद एग्जीक्यूट कर सकते हैं। अगर कल वो अवेलेबल नहीं है तो पावर ऑफ अटर्नी का ऑप्शन सेलेक्ट कीजिए, वो एग्जीक्यूशन के लिए उनका एंट्री आ जाएगा। मतलब ये इतना यूज़र फ्रेंडली है।
अभी ऑनलाइन डॉक्यूमेंट सबमिशन के बाद जो चेक पॉइंट्स हमने एसआरओ साइट दिया हुआ है उसमें ऑनलाइन वेरिफिकेशन ऑफ डॉक्यूमेंट्स, मतलब जो भी एनेक्सर्स अटैच किए हैं ड्राफ्ट में और एनेक्सर्स में वो सेम है क्या, मतलब जो भी उनको चेक पॉइंट दिए हैं वो चेक करके वो डॉक्यूमेंट प्रोसीड करेंगे। जैसे कि आपने यहाँ पे पब्लिक साइड मतलब बिल्डर साइड में जो भी केवाईसी वेरिफिकेशन किया है तो उनके साइड वो वेरीफाई होगा एसआरओ साइड, मतलब पार्टी में जो एंटर किया है और यूआईडी वेरिफिकेशन जो हुआ है वो दोनों सेम है क्या। पेमेंट का वेरिफिकेशन होगा, मतलब कैलकुलेशन जो आया है स्टैम्प ड्यूटी वैल्यूएशन जो आया हुआ है उसके हिसाब से जो स्टैम्प ड्यूटी रजिस्ट्रेशन फी का जो पेमेंट किया है वो प्रॉपर है क्या, करेक्ट हेड के अंडर है क्या, ये सब चीज़ें चेक हो जाएगी। उसके बाद डॉक्यूमेंट ऑनलाइन रजिस्टर्ड हो जाएगा और रजिस्टर्ड करेंगे, डिजिटल साइन होगा डॉक्यूमेंट में, मैं सैम्पल डॉक्यूमेंट भी आपको दिखाऊंगा, और फिर वो डॉक्यूमेंट बिल्डर के लॉगिन में अवेलेबल हो जाएगा। तो उसके बाद वो जो डॉक्यूमेंट्स है, जैसे मैंने कहा ऑथेंटिसिटी के लिए आप अगर ये ESBTR यूज करते हो तो हमने एप्लीकेशन में भी बैकएंड में वैसा पेज सेट किया हुआ है कि ESBTR जैसे स्टैम्प पेपर जैसा होता है, ऊपर का जो भी डिज़ाइन वगैरह बाकी चीज़ें छोड़ के जो नीचे स्पेस है उसी हिसाब से फर्स्ट पेज हमने जनरेट किया है। अगर आप ESBTR पेपर पे अगर चाहते हैं कि डॉक्यूमेंट प्रिंट करना चाहते हैं तो ESBTR का नंबर आप एंट्री करके आप पूरा एग्जीक्यूशन एडमिशन पूरा प्रोसेस करके सबमिट कीजिए, रजिस्टर्ड होने के बाद उस पर प्रिंट आउट निकालिए और ESBTR उसको अटैच कीजिए। तो ये आपका ओरिजिनल डॉक्यूमेंट कंसिडर हो जाए, मतलब ओरिजिनल डॉक्यूमेंट हो गया आपका ये, तो जिसमें ऑथेंटिसिटी का कुछ सवाल ही पैदा नहीं होगा। और दूसरी बात जैसे इसमें एक है कि ऑफलाइन डॉक्यूमेंट करने के बाद डॉक्यूमेंट स्कैन करना होता है, तो यहाँ पे पूरा डॉक्यूमेंट PDF में आएगा, तो पूरा डॉक्यूमेंट स्कैन करने की ज़रूरत नहीं है। बस ESBTR का अगर सॉफ्ट कॉपी बनानी है तो ESBTR का फर्स्ट पेज स्कैन करो और जो भी डॉक्यूमेंट रजिस्टर्ड हुआ है उसे मर्ज करो एक पेज, बस आपका सॉफ्ट कॉपी रेडी हो गया डॉक्यूमेंट का। E-रजिस्ट्रेशन में जो अभी तक एलिजिबल डॉक्यूमेंट है जिसमें लिव एंड लाइसेंस है, फर्स्ट सेल, और इसमें हमने PMAY का भी ये किया हुआ है। जो प्रोजेक्ट हम रेडी करते हैं पहले प्राइवेट बिल्डर्स के लिए था जिसमें अभी महाडा है, PMRDA के प्रोजेक्ट है, उसके बाद SRA के भी है, PMAY के भी है, और ये अभी तक का काउंट है। मतलब लिव एंड लाइसेंस ये तो मतलब हाईली रजिस्टर्ड होने वाले डॉक्यूमेंट्स है ऑनलाइन में, तो ये उनके काउंट है। अभी E-रजिस्ट्रेशन 2.0 में 32,000 प्लस डॉक्यूमेंट रजिस्टर्ड हो चुके हैं। अभी इंफ्रास्ट्रक्चर, मतलब अगर ये स्टार्ट करना है तो इंफ्रास्ट्रक्चर क्या रहेगा, जिसमें एक IT का है एक नॉन IT इंफ्रास्ट्रक्चर है। IT में है कि आपका PC, प्रिंटर, इंटरनेट कनेक्टिविटी, वेब कैमरा, बायोमेट्रिक डिवाइस और डिजिटल सिग्नेचर, ये हो गया। और नॉन IT में जो भी आपका ऑफिस स्पेस कितना चाहिए, मिनिमम कितना चाहिए, डॉक्यूमेंट कस्टमाइजेशन, क्वालिफाइड स्टाफ एंड CCTV सर्विलेंस, तो ये हो गया इंफ्रास्ट्रक्चर। और ये है डिवाइसेस जो अभी आपको अगर E-रजिस्ट्रेशन स्टार्ट करना है तो ये L0 लेवल के डिवाइसेस है फिलहाल। मंत्रा MFS 100, सिक्विजन का हैमस्टर Pro 20, वेब कैमरा और पेन पैड डिवाइस, ये हमने इसमें एक इंटीग्रेट करके रखा हुआ है कि अभी ये टोटल डिजिटल एग्जीक्यूशन है, मतलब फोटो, फिंगरप्रिंट, आधार KYC हो गया। लेकिन कुछ पार्टीज ऐसी रहती कि उनको जब तक डॉक्यूमेंट पे साइन नहीं करते तब तक वो फील नहीं आता है, तो हमने ये पेन पैड सिग्नेचर का भी यहाँ पे इंटीग्रेशन करके रखा है। तो उनके अगर साइन भी करना है तो वो डिजिटल पेन पैड पे साइन करके वो सेम डॉक्यूमेंट उनके साइन उनके डॉक्यूमेंट पे रिफ्लेक्ट हो जाएगा, मतलब एग्जीक्यूशन पेज पे उनका फोटो भी आएगा, फिंगरप्रिंट भी आएगा और उनकी साइन भी आएगी। तो इसमें डेवलपर के लिए एलिजिबिलिटी क्या होनी चाहिए, जैसे कि ये सिर्फ जो रेरा अप्रूव्ड बिल्डर्स है वो ये प्रोजेक्ट या E-रजिस्ट्रेशन जो है ये सर्विस अवेल कर सकते हैं। डॉक्यूमेंट्स में ऑल नेसेसरी अप्रूवल्स फ्रॉम द अथॉरिटीज लाइक NA परमिशन, बिल्डिंग परमिशन, एनवायरमेंटल क्लियरेंस, महारेरा रजिस्ट्रेशन, और कंप्लीट अगर हुआ है तो उसका कंप्लीशन सर्टिफिकेट। तो इसमें एक प्रोसेस दिया हुआ है कि E-रजिस्ट्रेशन 2.0 में बिल्डर साइड क्या क्या होगा। एक है प्रोजेक्ट, जैसे मैंने बताया प्रोजेक्ट एंड प्रॉपर्टी डिटेल्स एंट्री, तो जिसमें मैंने जैसे बताया कि प्रोजेक्ट का एरिया क्या है, प्रोजेक्ट का नाम क्या है, डेवलप किसने किया है, एरिया कितना है, देन उसका जो रेडी रिकनर रेट होता है, तो वो जैसे हम यहाँ पे सर्वे नंबर या CTS नंबर वहाँ पे एंटर करेंगे
तो उसका मैपिंग किया हुआ है, जैसे पहले डिस्ट्रिक्ट, उसके बाद तालुका, उसके बाद विलेज, और फिर जो भी हम वहाँ का विभाग सेलेक्ट करेंगे तो उसमें रेसिडेंशियल, कमर्शियल, ऑफिस, इसका रेट आता है ओपन लैंड का। तो वहाँ पे हम ये ई रजिस्ट्रेशन जो है ये रेसिडेंशियल के लिए भी कर सकते हो आप, कमर्शियल जैसे शॉप हो या ऑफिस हो उसका भी आप ई रजिस्ट्रेशन कर सकते हो। तो उसका जो फी रूल होता है वैल्यूएशन का वो पूरा इसमें सेट किया हुआ है। तो वैल्यूएशन रेट सिलेक्ट करना है तो वो रेट EASR रेट फेचिंग, जो अपना EASR का पोर्टल है वहाँ से रेट फेच हो जाएगा करेक्ट। उसके बाद सेलर एंड स्कीम डिटेल्स एंट्री, जैसे मैंने कहा कि बिल्डर और पावर ऑफ अटर्नी होल्डर दोनों को भी आप सेव करके रख सकते हो, और दोनों में से जो भी अवेलेबल है उनके एंट्री से लेकर के आप एग्जीक्यूशन कर सकते हो। उसके बाद है क्रिएट टेम्पलेट यूजिंग वेरियस फील्ड्स। तो ई रजिस्ट्रेशन अगर आपको यूज़ करना है या ये स्टार्ट करना है तो ये क्रिएट टेम्पलेट सबसे इम्पोर्टेंट चीज़ है। इसमें क्या है, ड्राफ्ट आपका ही रहेगा, पूरा ड्राफ्ट आपका रहेगा, जिसमें सिर्फ जो एग्जीक्यूशन का एडमिशन का जो लास्ट पेज होता है जिसमें फोटो फिंगरप्रिंट वगैरह जो भी है ये पार्ट उसमें से ड्राफ्ट में से डिलीट करना है। आइडेंटिफिकेशन वगैरह जो डिटेल्स होती है वो डिलीट करना है, क्योंकि यहाँ पे डिजिटल एग्जीक्यूशन का सेपरेट पेज आएगा, एडमिशन का सेपरेट पेज आएगा। तो बाकी ड्राफ्ट एज इट इज़ वैसे ही रहेगा। तो जैसे मैंने कहा कि इसमें जो चेंज होने वाली चीज़ें हैं वो बस आपको वहाँ पे फील्ड मैपिंग करके लेना है, टेम्पलेट लगा के वहाँ पे फील्ड मैपिंग करके लेना है। जैसे फ्लैट नंबर चेंज हो रहा है, फ्लोर नंबर चेंज हो रहा है, कंसिडरेशन अमाउंट चेंज हो रही है, बुकिंग अमाउंट चेंज हो रही है, तो ये चीज़ें जो है वहाँ पे हम टेम्पलेट लगाते हैं। तो कैसे लगाना है वो आपको एक वीडियो पे दिखाऊंगा और आपको लाइव भी कैसे करना है वो भी दिखाता हूँ। उसके बाद वो टेम्पलेट प्री हो जाएगा, फिर आपका जो स्कीम है वो अप्रूवल के लिए सबमिट करना है JDR ऑफिस में। तो वहाँ पे भी जो चेक पॉइंट्स दिए हैं, मतलब पूरे ANA परमिशंस वगैरह जो भी डॉक्यूमेंटेशन चेक करना है वो दिया हुआ है, उसके हिसाब से अगर पूरा डॉक्यूमेंट्स करेक्ट है तो आपका जो प्रोजेक्ट है वो अप्रूव हो जाएगा। अगर कुछ क्वेरी है तो आपको क्वेरी रेज हो जाएगी उसमें, तो क्वेरी फुलफिल करके आपको फिर से सबमिट करना है अप्रूवल के लिए। तो ये होने के बाद नेक्स्ट पार्ट आता है प्रोजेक्ट अप्रूवल होने के बाद डेटा एंट्री का, जिसमें प्रॉपर्टी डिटेल्स, परचेसर एंट्री, हो सांगू शकतो, चालेल? ओके, मराठीमध्ये चालेल सर्वांना? ओके, ठीक आहे, चालेल. तर प्रॉपर्टी एंट्रीमध्ये फर्स्ट पार्ट डेटा एंट्रीमध्ये मग प्रॉपर्टी एंट्री अँड व्हॅल्युएशन, परचेसर एंट्री. त्याच्यामध्ये काय आहे की प्रॉपर्टी डिटेल्समध्ये आता जो फ्लॅट आपण सेल करतो आहे हिंदी चलता है सबको, तो हिंदी जर तुम्हाला जमत असेल नाही, हिंदी जास्त हिंदी ते एकदम डोक्यावर असं झालं, म्हणजे समजायला प्रॉपर ते कळत नाही. थोड़ा मिक्स करा. ओके, ठीक, हिंदी आणि मराठी मिक्स करू का? ठीक, ठीक चालेल ना? आज कुछ डाउट रहेगा तो आप बाद में पूछिए, नो प्रॉब्लम, विल क्लियर ऑल द डाउट्स. हाँ, यस, क्लियर द डाउट्स. इसमें कोई ये अभी यूज कर रहा है कि ऑल आर बिगनर्स, ऑल आर फर्स्ट टाइमर्स, एनीबॉडी इज यूजिंग दिस रजिस्ट्रेशन? व्हेरी गुड. मग तुम्हाला दोन्ही चालेल? माहिती पूर्ण आली. ओके ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही मिक्स सांगा ना थोडं. ओके, चालेल. एनी डाउट विल क्लियर चालेल. आफ्टर द थिंग. मराठी इंग्लिश दोन्ही महत्त्वाचे मुद्दे असते ना, दोनों. पहले मैं हिंदी में बताऊंगा फिर मराठी में हर एक पॉइंट.
तो प्रॉपर्टी एंट्री एंड वैल्यूएशन, परचेसर एंट्री, इसमें क्या है, जो भी फ्लैट सेल हो रहा है उसमें वो फ्लैट नंबर क्या है, फ्लोर नंबर क्या है, कारपेट एरिया कितना है, बालकनी है या नहीं, पार्किंग एरिया, सिट आउट एरिया, मतलब ये जो प्रॉपर्टी डिटेल्स है उस फ्लैट के रिगार्डिंग जो एंट्री है वो यहाँ पे आपको डिटेल्स एंटर करनी है। उसके बेसिस पे उसका वैल्यूएशन यहाँ पे ऑनलाइन आ जाएगा और विथ फॉर्म्युलाज आ जाएगा कि कौन सा वैल्यूएशन किस रेट से निकाला हुआ है। तर याच्यामध्ये जे प्रॉपर्टी डिटेल्स आहे त्याच्यामध्ये जसं सांगितलं की प्रॉपर्टीचा एरिया वगैरे, बाल्कनी, पार्किंग वगैरे या सर्व गोष्टी, फ्लोअर नंबर वगैरे ते एंट्री केल्यानंतर त्याचं प्रॉपर व्हॅल्युएशन निघेल। आणि मग परचेसरच्या ज्या डिटेल्स आहेत, मग परचेसरच्या डिटेल्समध्ये काय जे बेसिक डिटेल्स असतात जसे की लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, एज, पॅन नंबर, ॲड्रेस वगैरे या डिटेल्स त्यांच्या एंट्री होतील। त्यानंतर पार्टी, एक्झिक्युशन, ॲडमिशन, KYC अँड पेमेंट्स। तर यामध्ये जसं मी सांगितलं की जे पेमेंट्स आहे त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, एक तर तुम्ही स्टॅम्प पेपर यूज करत असाल तर ई चलानने पेमेंट करायचं आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फीचं, आणि जर ESBTR यूज करत असाल तर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फीचं पेमेंट हे ESBTR वरती होईल आणि डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस जे आहे ते पेमेंट तुम्हाला DSCचं जे पोर्टल आहे आपलं त्याच्यावरून करता येईल। तो यहाँ पे एग्जीक्यूशन एडमिशन जो है वो हो जाएगा आपका यूजिंग बायोमेट्रिक, मतलब एक फ़ोटो आपका कैप्चर हो जाएगा, बायोमेट्रिक से आपका एग्जीक्यूशन का थंब और जो आधार KYC है वो आपका उस डिवाइस थ्रू हो जाएगा। और पेमेंट जैसे कि आपको यूज़ करना है ESBTR, तो पूरा पेमेंट स्टैम्प ड्यूटी रजिस्ट्रेशन फ़ी का आप ESBTR पे कर लो, और अगर स्टैम्प पेपर यूज़ करना है तो ई चालान पे आपको स्टैम्प ड्यूटी रजिस्ट्रेशन फ़ी का पेमेंट करना है। तो ये पेमेंट और एग्जीक्यूशन होने के बाद बिल्डर का डिजिटल साइन हो जाएगा फाइनली। अभी यहाँ पे दो चीज़ें हैं, आपने पूरा प्रोसेस कर लिया, डिजिटल साइन भी कर लिया, अभी डॉक्यूमेंट सबमिट करना है, लेकिन सबमिट करने से पहले आपको लगा कि कुछ करेक्शन है डॉक्यूमेंट्स में, तो आप करेक्शन कर सकते हैं, लेकिन आपको डिजिटल साइन फिर से करना होगा, क्योंकि जब आप फाइनल डॉक्यूमेंट करते हो और बाद में कुछ चेंजेस करते हैं तो अगर डिजिटल साइन नहीं किया तो आपका जो भी चेंजेस किया है वो रिफ्लेक्ट नहीं होगा SRO साइट पे। तो जो भी चेंजेस करना है, करने के बाद आपको डिजिटल साइन करना होगा। और उसके बाद जब डॉक्यूमेंट आपका रजिस्ट्रेशन के लिए सबमिट हो जाएगा तो डॉक्यूमेंट जो है SRO साइट पे पूरा वैल्यूएशन वगैरह वो चेक करके आपका डॉक्यूमेंट रजिस्टर हो जाएगा। ये ई रजिस्ट्रेशन का इसका कुछ अलग चार्जेस नहीं है, जो भी स्टैम्प ड्यूटी एंड रजिस्ट्रेशन फ़ी जो डिपार्टमेंट ने फिक्स किया है उस हिसाब से आपका स्टैम्प ड्यूटी रजिस्ट्रेशन फ़ी होगा। डॉक्यूमेंट हैंडलिंग चार्जेस इसमें अभी 1000 रुपीज़ है, तो जैसे ऑफलाइन डॉक्यूमेंट के लिए अभी इंक्रीज़ किया हुआ है, तो इसमें ई रजिस्ट्रेशन में नहीं किया है। आपका 5 पेजेस का डॉक्यूमेंट हो या 500 पेजेस का, 1000 रुपीज़ ही डॉक्यूमेंट हैंडलिंग चार्जेस उसमें रहेगा। तो ई रजिस्ट्रेशन के लिए वो एक्ट में अमेंडमेंट करके लीगल बैकिंग भी ई रजिस्ट्रेशन के लिए लिया हुआ। और ई रजिस्ट्रेशन के ये बेनिफिट्स है, मतलब SRO ऑफिस में विजिट नहीं करना पड़ेगा, 24/7 ये पोर्टल रहेगा, सेव्स टाइम एंड एनर्जी, इफिशियंट एंड ट्रान्सपरंट प्रोसेस आहे इसमें। तर हे ई रजिस्ट्रेशनचे हे बेनिफिट्स आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे SRO साईडला व्हिजिट करावे लागणार नाही आहे, आणि नॉर्मली आपल्याला एखादं रजिस्ट्रेशन करायचं म्हटलं आत्ता तर ऑफिस टायमिंगमध्येच करावं लागेल। ऑफिसमध्ये पण रश असतो, मग सुट्टी घ्यावी लागते, पण इथं तसं नाही आहे। सपोज परचेसर अवेलेबल सकाळी आहेत, सकाळी एक्झिक्युशन त्यांचं करून बिल्डर समजा अवेलेबल नाही आहेत किंवा पॉवर ऑफ अटर्नी होल्डर अवेलेबल नाही आहेत, तर ते 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, 10 दिवसांनी पण आपण डॉक्युमेंट रिमेनिंग पार्टीचं आपण एक्झिक्युशन करू शकतो। फक्त कंडिशन जे आहे ती सेक्शन 17ची अशी असेल की तुम्हाला ते एक्झिक्युशन करण्यापूर्वी तुमचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे पेमेंट जे आहे हे तुम्हाला आधी करावं लागेल, आणि मगच तुम्ही फर्स्ट पार्टी जी हे असेल त्यांचं एक्झिक्युशन करू शकता। आणि रजिस्टर्ड झालेल्या डॉक्युमेंटचं जसं मी सांगितलं की ते ESBTR वरती तुम्ही डॉक्युमेंट प्रिंट करणार, प्रिंट केल्यानंतर त्याचं जे इंडेक्स वगैरे जे आहे, तर नॉर्मली हे मॉर्गेजसाठी वगैरे हे डॉक्युमेंट लोनसाठी दिलं तर व्हेरिफिकेशनसाठी आपल्याकडे ई सर्चचं पोर्टल आहे,
आणि याच्या पुढची जी अमेंडमेंट आहे, जसं की ऑथेंटिसिटीसाठी आपण आता ESBTR यूज करत आहोत, पण पुढील काळामध्ये तुम्हाला तो ESBTR सुद्धा घेण्याची गरज नाही. नॉर्मली तुम्ही ऑनलाईनच ई-चलनने पेमेंट करू शकता. त्याच्यात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आपण ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करत आहोत. म्हणजे बँकांना सुद्धा आपण याचं लॉग इन देऊन बँक डॉक्युमेंटची जी कस्टडी आहे ते ऑनलाईन चेक करू शकते की याच्या आधी कोणत्या बँकेने ते डॉक्युमेंटची कस्टडी घेतलेली आहे का. तर हा सुद्धा पुढचा पार्ट असेल. म्हणजे बँकेत सुद्धा तुम्हाला ESBTRसाठी वेट करण्याची गरज राहणार नाही आहे. आणि हे ई-रजिस्ट्रेशनला 2022मध्ये नॅशनल ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स जी झालेली होती त्याच्यामध्ये गोल्ड मेडल आपल्या ई-रजिस्ट्रेशनला मिळालेलं आहे. आता पहिलं ही टेस्टिंग लिंक नोट करून ठेवा. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह आपल्याला प्रोजेक्ट रेडी करण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे आणि काय काय डिटेल्स लागतात त्या मी तुम्हाला दाखवतो. ही ई-रजिस्ट्रेशनची टेस्टिंग लिंक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही लाईव्हला जाण्यापूर्वी या लिंकवरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. कारण लाईव्हला गेल्यानंतर जे चेंजेस वगैरे करण्यासाठी त्या ज्या डिफिकल्टीज येतात त्या तुम्ही टेस्टिंगवरतीच पूर्ण एखादा प्रोजेक्ट रेडी करून त्याचं अप्रूव्हल घेऊन एक डमी डॉक्युमेंट आपण टेस्टिंगवरती रजिस्टर करू शकतो. म्हणजे त्यापैकी मग टेम्पलेटमध्ये आपल्याला काय काय गोष्टींची आवश्यकता आहे किंवा कोणते कोणते आता ड्राफ्ट वाईज टेम्पलेट पण चेंज होत राहतात. त्याच्यामुळे टेस्टिंगमध्येच आपण थोडा प्रॅक्टिस करून मगच आपण लाईव्हवरती आपला प्रोजेक्ट डिप्लॉय करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये मी एक तुम्हाला ज्या फील्ड मॅपिंग म्हणालो होतो त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. Bluetooth connected. आवाज कमी होतो. माझ्याकडे फुल आहे. तिथला आवाज प्रॉपर्टी and property रजिस्ट्रेशन करताना एक महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला ज्या डिटेल्स आपल्या डिलीटमध्ये किंवा इंडेक्स 2 मध्ये प्रदर्शित व्हायला हव्या ते आपल्या ड्राफ्टमध्ये इन्क्लूड करून सेक्शनमध्ये क्रिएट टॅबवर क्लिक करायचं. नेम एंटर करायचे आहे आणि एडिटर बॉक्स आहे त्यात आपले ड्राफ्ट टेम्पलेट पेस्ट करायचे. ड्राफ्ट व्यवस्थित अलाइन आहे. आपण चेंज शकतो असे शब्द बोल्ड करायचे असतील करायचे पण त्या टॅबमध्ये हायलाइट किंवा टेक्स्ट कलर आणि बॅकग्राऊंड कलर असे पर्याय सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर आपल्यानुसार आपला ड्राफ्ट व्यवस्थित फॉर्मॅट करून घ्यायचा आहे. आपण फील्ड मॅपिंग कसे करायचे ते पाहूया. टेम्पलेट फील्ड हे टॅब आहे त्यात आपल्याला 6 फील्ड्स देण्यात आलेले आहेत. प्रॉपर्टी, पार्टी, पेमेंट, प्रोजेक्ट डिटेल्स, व्हॅल्युएशन डिटेल्स आणि प्रॉपर्टी फील्ड्स इंडेक्स 2. प्रॉपर्टी टायटल मध्ये आपल्याला प्रॉपर्टी रिलेटेड फील्ड्स यूसेज टाइप, यूसेज कॅटेगरी
इत्यादी. मध्ये ज्या fields त्या मध्ये दिसणार नाही. सेक्शन मध्ये रिलेटेड डिटेल्स आहेत, जसे जेंडर, ईमेल, मोबाईल नंबर इत्यादी. पार्टी फील्ड सुद्धा केवळ डेटवर प्रदर्शित प्रदर्शित नाही, केवळ डेटवर प्रदर्शित होतात. डिटेल्स या टायटल पेमेंट रिलेटेड फील्ड्स आहेत, जसे बँक नेम, बॅलन्स अमाउंट, पे स्लॅब इत्यादी. या फील्ड सुद्धा डेटवर दिसतील, इंडेक्स वर नाही. प्रोजेक्ट या टायटल आहेत, जसे एक्झिक्युशन डेट, प्रोजेक्ट नेम, स्क्रीन लोकेशन मध्ये फक्त डेटवर दिसतील, इंडेक्सवर तर दिसणार नाही. व्हॅल्युएशन डिटेल्स मध्ये व्हॅल्युएशन रिलेटेड फील्ड्स आहेत, बिल्डिंग नंबर, फ्लोर नंबर. मध्ये फील्ड जर डिटेल्स हवे असतील तर इंडेक्स त्या फील्ड कंपल्सरीली डिस्प्ले होतात. प्रॉपर्टी यामधील फील्ड डीड आणि इंडेक्स या दोन्ही ठिकाणी व्हॅल्युएशन डिटेल्स मध्ये नसलेल्या फील्ड जसे टास्किंग ब्लॉक नंबर, पेन नंबर इत्यादी ज्या आपल्याला इंडेक्सवर हव्यात ते मॅप करता येते. काही आपल्याला एखाद्या टेम्पलेट फील्ड मध्ये दिसते, तसे मेन नंबर हे मी एक्सप्लेन करतो, म्हणजे व्हिडिओ प्रॉपर हे होत नाही आहे, तर मी लॉग इन करून तुम्हाला लाईव्हमध्ये ते मॅपिंग कसं करायचं ते दाखवतो. ये रजिस्ट्रेशन यूज़ करने के लिए पहले तो आपको ये सेल्फ हेल्प पोर्टल पे एक लॉगिन बनाना पड़ेगा, जिसमें आप यहाँ पे न्यू यूज़र करके आप वहाँ पे रजिस्ट्रेशन करके आपका लॉगिन करना है पहले. तो लॉगिन होने के बाद उसमें एक प्रोजेक्ट डिटेल्स है, स्कीम डिटेल्स है, डेटा एंट्री है, और इसमें हमने एक जैसे इससे पहले क्या होता था कि अगर डॉक्यूमेंट आपने रजिस्टर्ड कर दिया और कुछ करेक्शन आया इंडेक्स में तो वो ऑफलाइन होता था. अभी इंडेक्स करेक्शन का जो एप्लीकेशन है वो भी आप डॉक्यूमेंट अगर रजिस्टर्ड हो गया और इंडेक्स में कुछ करेक्शन है तो आपके लॉगिन में से आप अप्लाई कर सकते हो इंडेक्स करेक्शन के लिए. बाकी जो बैकएंड में प्रोसेस होता था, मतलब एसआरओ के पास एप्लीकेशन आता है, फिर जेडीआर ऑफिस में जाएगा अप्रूवल के लिए, फिर वहाँ से जो ऑर्डर निकलेगा उसके बाद एसआरओ के पास आएगा और फिर वो करेक्शन होगा. तो ये पूरी बैकएंड प्रोसेस हमने ऑनलाइन रखा हुआ है, वैसे आसान किया हुआ है. तो पहले दिखाता हूँ मैं प्रोजेक्ट एंट्री. यहाँ पे न्यू एंट्री करके आप न्यू प्रोजेक्ट का एंट्री कर सकते हो. अभी प्रोजेक्ट एंट्री में क्या है, जैसे मैंने कहा कि आपको मैंडेटरी फील्ड जो है, जैसे आपको प्रोजेक्ट का नाम क्या है, डेवलप किसने किया है, प्रोजेक्ट का पैन नंबर क्या है, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, वो अर्बन में है या रूरल में है, कॉरपोरेशन कौन सा है, उसके बाद जो लोकेशन और सब लोकेशन ये सिलेक्ट करने पर अभी यहाँ पे 5/108 सिलेक्ट किया है, तो यहाँ पे जब व्यू रेट करेंगे तो ये रेडी रेकनर रेट जो है वो यहाँ पे फेच हो जाएगा, जिसमें आपका ऑफिस का क्या है रेट, शॉप का क्या है और रेसिडेंशियल का क्या है. अभी ई रजिस्ट्रेशन में क्या है, आपका अगर रेसिडेंशियल भी है और कमर्शियल भी है तो इसमें आपको 2 स्कीम बनाना होगा, क्योंकि यहाँ पे आने के बाद आपको कोई भी एक रेट सिलेक्ट कर सकते हो. तो पहले रेसिडेंशियल का अगर आपको करना है तो रेसिडेंशियल का रेट सिलेक्ट करेंगे तो बैकएंड में सारी जो कंडीशंस है वो एज अ रेसिडेंस प्रोजेक्ट करके वो चेंज हो जाएगी. वो पूरा स्कीम अप्रूवल लेने के बाद आपको अगर कमर्शियल का करना है तो प्रोजेक्ट एंट्री में जाके न्यू प्रोजेक्ट एंट्री करके यहाँ पे आके आप शॉप सिलेक्ट कीजिए या ऑफिस जो भी आपको करना है तो उसके हिसाब से
फिर आगे उतना जो एंट्री रहेगा सेम वैसा रहेगा, जैसे रेसिडेंट का किया था वैसे कमर्शियल का। फिर आपको ड्राफ्ट यहाँ पे पेस्ट करके उसका टेम्पलेट लगाना है। तो जब दोनों ड्राफ्ट अप्रूवल हो जाएंगे तो आपको ड्रॉप डाउन में ऑप्शन आएंगे कि आपको रेसिडेंस जो स्कीम है उसका रजिस्ट्रेशन करना है या शॉप का जो स्कीम है, क्योंकि वहाँ पे जब आप सेव करते हो तो आपको स्कीम का नाम वहाँ पे एंटर करना होता है। तो उसके हिसाब से आप एक बार अप्रूवल हो गया तो उसके हिसाब से आप स्कीम सेलेक्ट करके आप डॉक्यूमेंट कर सकते हो। तो यहाँ पे रेट सेलेक्ट करना है। उसके बाद एट्रीब्यूट जैसे सर्वे नंबर, सीटीएस नंबर, गट नंबर जो भी है एंट्री करके यहाँ पे उसका वैल्यू एंटर करना है। मतलब अगर आप यहाँ पे सर्वे नंबर सेलेक्ट करते हो तो यहाँ पे आपको सर्वे नंबर एंटर करना है, सीटीएस नंबर सेलेक्ट करते हो तो सीटीएस नंबर, ये ऐसे आप, और मल्टीपल सर्वे नंबर है तो आप कॉमा करके पूरे सर्वे नंबर वहाँ पे एंटर कर सकते हो। तो ये हो गया प्रोजेक्ट डिटेल्स। उसके बाद है स्कीम एंट्री। स्कीम एंट्री में क्या है कि आपका जो डॉक्यूमेंट पे टाइटल होता है वो मतलब बिल्डर वाइज चेंज होता है। कोई एग्रीमेंट टू सेल रखते हैं, कोई एग्रीमेंट फॉर सेल, कोई आर्टिकल्स ऑफ एग्रीमेंट। तो आपको जैसा चाहिए आप यहाँ से आप आर्टिकल सेलेक्ट कर सकते हैं। अंडर कन्वेंस के अंडर सारे आर्टिकल्स आपको जाएंगे, एग्रीमेंट ऑफ सेल, एग्रीमेंट टू सेल, एग्रीमेंट फॉर सेल और आर्टिकल ऑफ एग्रीमेंट। उसके बाद आपका स्कीम का नाम क्या है, मतलब प्रोजेक्ट में जो भी आपकी स्कीम रहेगी उस स्कीम का नाम क्या है, और फिर वहाँ का एड्रेस आएगा, रेरा नंबर आएगा, कितने फ्लोर की बिल्डिंग है, टोटल यूनिट्स कितने हैं, प्रोजेक्ट का एरिया कितना है, हेक्टर के हिसाब से, मतलब स्क्वायर मीटर नहीं है, कितना हेक्टर एरिया है, रेरा वैलिडेशन डेट क्या है। तो ये डिटेल्स एंटर करके आपका प्रोजेक्ट और स्कीम का जो बेसिक डिटेल है ये यहाँ पे एंट्री हो जाएगा। उसके बाद स्कीम डिटेल्स, मतलब फर्स्ट स्टेज रहेगा प्रोजेक्ट डिटेल जिसमें आपको ये डिटेल्स एंटर करनी है। उसके बाद है स्कीम डिटेल्स। अभी स्कीम डिटेल्स में जैसे मैंने कहा कि यहाँ पे जो वन टाइम एक्टिविटी है वो जैसे कि सेलर की एंट्री करनी है और आइडेंटिफायर्स की एंट्री है। अभी यहाँ पे सेलर एंट्री है, ठीक है। तो अभी सेलर में क्या है कि कैटेगरी, पार्टी कैटेगरी क्या है, मतलब सेलर है वो कंपनी है, पार्टनरशिप है, पावर ऑफ अटर्नी है, कंसल्टिंग पार्टी, HUF लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, प्राइवेट लिमिटेड कंपनी है या पब्लिक लिमिटेड, मतलब जो भी कैटेगरी रहेगी उसके हिसाब से आगे जो भी सेलर एंट्री की जो कैटेगरीज है वो सिलेक्ट करने के बाद बाकी चीज़ें चेंज हो जाएगी, ठीक आहे। म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला ज्या सेलर एंट्री करायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही या कॅटेगरी वाईज पार्टी सिलेक्ट केली की मग त्यानंतर बाकीचे जे ऑप्शन आहेत मग ते कंपनीचे सपोज पार्टनरशिप सिलेक्ट केलं तर मग ते ऑथोराइज पार्टनरचा ऑप्शन्स येईल। जर तुम्ही कंपनी सिलेक्ट केली आणि तुम्ही कंपनीचे जे MD आहेत किंवा ऑथोराइज पर्सन आहेत त्यांची एंट्री केली तर तुमची एका एंट्रीमध्ये ती एंट्री होते। पॉवर ऑफ अटर्नी असेल, समजा कंपनी आहे, कंपनीने पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे तर तुम्ही तिथे पॉवर ऑफ अटर्नीला येस करून नंतर पॉवर ऑफ अटर्नीची जी एंट्री आहे तीही इथे सेव्ह करू शकता। हां, आता इथे पॉवर ऑफ इथं ज्या एंट्री केलेल्या आहेत ह्या सेलर एंट्री केलेल्या आहेत आणि आता आधी कसं आपण पॅन नंबर एंटर करायचो आणि व्हेरिफिकेशन जे आहे ते जसं आपण पब्लिक डेटा एंट्रीमध्ये व्हेरिफिकेशन होतं, पण आता जे पॅनचे चेंजेस झाले म्हणजे जसं पॅन कार्डवरती डिटेल असेल तेच डिटेल्स किंवा तेच नाव इथं व्हेरीफाय होणार। जर पॅन कार्डवरती असलेलं नाव मग कंपनीचं नाव जरी असेल ते तरी जसं पॅन कार्डवरती आहे तसंच एंट्री केल्यानंतरच तो पॅन व्हेरीफाय होईल आणि तो व्हेरीफाय झालेला पॅन SRO साईडला दिसेल की पॅन व्हेरीफाईड आहे म्हणून तो। त्याच्यामुळे काही वेळा असं येतं की पॅन कार्डवरती जसं नाव आहे ते एंट्री करतो आणि इथं व्हेरीफाय करताना सुद्धा ते व्हेरीफाय होत नाहीत, अशा डिफिकल्टीज येतात। तर त्याच्यामध्ये काय आहे की ते आपल्याला इन्कम टॅक्सच्या साईटवरती जायचं, साईटवरती त्या पॅन कार्डनी लॉग इन करायचं, तिथं प्रोफाईल असतात म्हणजे त्या नावानी एक असतं ॲज पर पॅन त्या पोर्टलला रेकॉर्ड काय आहे, ॲज पर आधार काय आहे आणि एक आपला जे एंट्री केलेलं आहे त्याचं रेकॉर्ड। जर नाव बरोबर एंटर करतोय तर आणि जर इथं मिसमॅच दाखवत असेल तर तिथे जाऊन आधी तुम्हाला ते अपडेट करावं लागेल, ते अपडेट केल्यानंतर इथं अपडेट होईल, त्यामुळे ते क्रॉस चेक करावं लागेल।
काही वेळा कंपनीचं नाव आधीचं नाव वेगळं असतं, नंतरचं वेगळं झालेलं असतं, तर त्या केसेसमध्ये ते एंट्री करताना आता ऑफलाईन डॉक्युमेंट करताना दोन्ही कंपनीचे नाव म्हणजे जुने नाव हे आणि मग नंतर जे चेंज झालेले ते, पण इथं तुम्हाला जे नवीन नाव असेल तेच एंटर करावं लागेल. ही सेलर एंट्री ही वन टाइम ॲक्टिव्हिटीज आहे, एकदाच सेव्ह करायचे. नंतर काही मॉडिफिकेशन आले तर तुम्हाला स्कीम मॉडिफाय करायचे आहे, जे चेंजेस करायचे आहेत ते करायचे. त्यानंतर परत अप्रूव्हला म्हणजे प्रोजेक्टमध्ये तुम्ही काही चेंज केलं तर तुम्हाला JDR अप्रूव्हल कंपल्सरी घ्यावं लागेल. त्यानंतर स्कीम आयडेंटिफायर. स्कीम आयडेंटिफायर म्हणजे जे मी सांगितलं की जे रेग्युलर अवेलेबल असतात 10 विटनेस वगैरे आपण एकदम याच्यामध्ये आपण सेव्ह करून ठेवू शकतो. आणि नंतर जे पण अवेलेबल असतील डॉक्युमेंट करते वेळी फक्त त्यांना सिलेक्ट करा, सेव्ह करा, ते एक्झिक्युशनला येतील, म्हणजे परत परत एंट्री करण्याची गरज नाही है. तो यहाँ पे सेलर एंट्री और जो विटनेसेस का एंट्री है ये वन टाइम एक्टिविटी है, जिसमें आप एडवांस में आप विटनेसेस सेव करके रख सकते हो और जिस दिन डॉक्यूमेंट है उस दिन जो भी अवेलेबल है उनको सिलेक्ट करो, वो एग्जीक्यूशन के लिए पार्टी अवेलेबल हो जाएगी, आपको फिर से एंट्री करने की जरूरत नहीं होगी उसमें. उसके बाद है अपलोड डॉक्यूमेंट्स. अभी अपलोड डॉक्यूमेंट्स में दो पार्ट है, एक है प्रोजेक्ट में, एक है डेटा एंट्री में. तो प्रोजेक्ट में क्या है कि जो प्रोजेक्ट रिलेटेड डॉक्यूमेंट है जैसे परमिशंस हो गए, सैंक्शन प्लान्स हो गया, 7/12 एक्सट्रैक्ट हो गए, मतलब जो भी प्रोजेक्ट रिलेटेड डॉक्यूमेंट है वो आपको यहाँ पे अपलोड करना है. और जब आपका प्रोजेक्ट अप्रूवल हो जाएगा तो डेटा एंट्री में भी हमने अपलोड डॉक्यूमेंट्स का ऑप्शन दिया है. तो उस टाइम क्या करना है, जो डॉक्यूमेंट उस पर्टिकुलर फ्लैट रिलेटेड जो डॉक्यूमेंट्स है या एनेक्चर है वो अपलोड करना है. जैसे उस पर्टिकुलर फ्लैट का फ्लोर प्लान, परचेसर का KYC, उस टाइम जो विटनेसेस अवेलेबल है एग्जीक्यूशन के लिए उनका KYC डिटेल्स, या सेलर डिटेल्स में डॉक्यूमेंट बिल्डर ने एग्जीक्यूट किया है तो उनका आधार पैन जो भी है, या थ्रू पावर ऑफ अटर्नी किया है तो उनका पावर ऑफ अटर्नी और उनका KYC. तो जो फ्लैट रिलेटेड डॉक्यूमेंट है पर्टिकुलर वो अपलोड करने हैं फ्लैट के अपलोड डॉक्यूमेंट्स टैब में, और जो प्रोजेक्ट रिलेटेड है वो यहाँ पे अपलोड करना है. तो अपलोड करने के लिए यहाँ पे हमने 20 MB का ये दिया हुआ है, लिमिट दिया हुआ है. तो जो भी एनेक्सर्स वगैरह है वो 20 MB प्लस 7 MB दिया है अदर एनेक्सर्स के लिए. मतलब 27 आप यहाँ पे दोनों जगह पे अपलोड कर सकते हो, या एक ही फाइल बना के आप 20 MB से कम है तो एक ऑप्शन में आप अपलोड कर सकते हो. अभी ये है क्रिएट टेम्पलेट. एक ड्राफ्ट मी याच्यामध्ये पेस्ट करून तुम्हाला टेम्पलेट मॅपिंग कसं करायचं ते दाखवतो. एक ड्राफ्ट पेस्ट करून देतो याच्यामध्ये. रुस्तम दोस्ती
बाकीचे लोक का नाही करत? 48 प्रोजेक्टला आपण परमिशन दिलेली आहे आता आपलं हे तिसरं ट्रेनिंग आहे, तिसरं. नवी मुंबईला पण एक घेतलं होतं आपण, इथे 2 घेतले, तिसरं आहे. आता येत्या 4 महिन्यात किंवा 6 महिन्यात आपण गव्हर्नमेंट अशी स्टेप घेणार आहे की फर्स्ट सेल जो आहे हा सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये बॅन करणार, म्हणजे ते नोंदवणारच नाही. रिसेलचा डॉक्युमेंट असेल किंवा अदर डॉक्युमेंट असेल तेच फक्त रजिस्ट्रेशन करतील आणि फर्स्ट सेल कंपल्सरी रजिस्ट्रेशन फ्रॉम ई रजिस्ट्रेशन. तर त्या दृष्टीने आपल्याला आता 3-4 महिने आहेत, तर तुम्ही तुमचं सगळं स्ट्रीमलाईन करून घ्या जेणेकरून अडचण येणार नाही. मागच्या वर्षीच करियर साहेबांना ते बंद करायचं होतं, पण ते काही कारणांमुळे राहिलं ते. तर तुमची अडचण होऊ नये तर तुम्ही आतापासून ती सुरुवात करा. तुमचे काय डाऊट्स वगैरे असतील सगळे क्लिअर करा. याच्यानंतर पण आले तर आम्हाला फोन करा, फोनवर किंवा आपला ई रजिस्ट्रेशनचा ग्रुप आहे त्याच्यात तुम्ही ते काय क्युरी असतील ते टाका. रुस्तमजींच्या बऱ्याच क्युरी असतात, सगळ्या सॉल्व्ह करत असतो आम्ही. तुमच्या कमीत कमीत असतात. यांनी तर थोड्या दिवसामध्ये यांनी चांगलं ग्रीप घेतलेली आहे. हे सर्व जे काही झालेलं आहे ते माझ्या स्टाफमुळे झालेलं आहे. देयर इज अ सेइंग दॅट यू कॅनॉट लर्न स्विमिंग बाय रीडिंग अबाउट द वॉटर. दिस माइट लुक वेरी टफ, बट तेवढा टफ नहीं है, उतना कठिन नहीं है. और एक बार आप सर का ये आज का प्रोग्राम होने के बाद जो 5 या 6 जन जो कर रहे हैं, अगर किसी को या किसी टीम मेंबर को एक्चुअली अपना लैपटॉप लाके भी अगर जानना है तो हम यहाँ पर उसके लिए एक सेशन रखेंगे जहाँ पर 1-to-1 कोचिंग जो होता है, ये हो गया एक ग्रुप क्लास हो गया. एक 1-to-1 अगर किसी को रिक्वायरमेंट है तो अगर प्रेसिडेंट सर अलाउ करेंगे तो वी विल डू इट. अभी जिसके पास लैपटॉप है ना, अभी अपन हैंड्स ऑन भी लेने वाले हैं. यू कैन डू. अभी जिसके पास है लैपटॉप तो अपन हैंड्स ऑन लेंगे यहाँ पे, वो करके दिखाएंगे सबको. इस करके तर ई रजिस्ट्रेशन मधील जो मेन पार्ट आहे तो हा आहे टेम्पलेट क्रिएशन. आता याच्यामध्ये जसं मी सांगितलं की एक्झिक्युशन आणि ॲडमिशनचे जे लास्ट पेजेस आहेत ते फक्त ड्राफ्टमधून रिमूव्ह करायचे आहेत. बस बाकी सर्व ड्राफ्ट हा ॲज इट इज राहील. आता याच्यामध्ये टेम्पलेट क्रिएशन म्हणजे काय ते सांगतो. आता इथं पहिलं जे आहे, इथं आपल्या ॲग्रीमेंटवरती काय होतं की जे एक्झिक्युशन डेट आहे म्हणजे जिथं ज्यावेळी आपण साईन करतो ती ॲज अ एक्झिक्युशन डेट होते. आता प्रोजेक्टमध्ये काय आहे की डॉक्युमेंट साईन करत नाही, आपण जस्ट टेस्ट करतो. त्यामुळे आपण इथं काय केलेलं आहे, ॲग्रीमेंटची जी एक्झिक्युशन डेट आहे तिथं आपण टेम्पलेट लावायचं. आता इथं हे आहे टेम्पलेट फील्ड्स. जसं मी सांगितलं की ज्या प्रॉपर्टी रिलेटेड काय असतील तर त्या प्रॉपर्टी टॅबमध्ये तुम्हाला अवेलेबल दिसतील. ज्या पार्टी रिलेटेड असतील त्या तुम्हाला पार्टी कॅटेगरीमध्ये अवेलेबल असतील फील्ड्स. त्याच्यानंतर ज्या पेमेंट डिटेल्स असतील, आता याच्यामध्ये कसं आहे की जे पेमेंट शेड्यूल जे काही ह्याच्यामध्ये आपण 22 स्लॅब दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येकाचे वेगळे, कोणाचं 10 स्लॅबमध्ये पेमेंट कंप्लीट होतं, कोणाचं 15, कोणाचं 5, कोणाचं 20, आपण 22 स्टेज ह्याच्यात दिलेत. फर्स्ट पेमेंट, तुम्ही फक्त ही फर्स्ट पेमेंट जी टॅब असेल ती फर्स्ट पेमेंटची टॅब दिली की तुम्हाला डेटा एंट्री करताना ती दिसेल फर्स्ट पेमेंट. तुम्ही फक्त अमाऊंट एंटर करायची, ती तुमच्या ड्राफ्टमध्ये रिफ्लेक्ट होईल. म्हणजे असे 22 स्लॅब असतील तर तुम्ही 22 अमाऊंट एंटर करा, तुमच्या 22 स्लॅबमध्ये त्या पूर्ण अमाऊंट तुमच्या व्हॅल्यूज तिथं मॅपिंग होतील. प्रोजेक्ट डिटेल्स म्हणजे हे प्रोजेक्ट डिटेल्स प्रोजेक्ट रिलेटेड जे असतील, प्रोजेक्ट टाईप, त्यानंतर स्कीमचा ॲड्रेस काय आहे, स्कीमचं लोकेशन काय आहे, त्यानंतर व्हॅल्युएशन आणि इंडेक्स 2. आता ह्याच्यामध्ये असं आहे की ज्या फील्ड तुम्ही व्हॅल्युएशनमधून मॅप कराल म्हणजे व्हॅल्युएशन डिटेल्समधून त्या कंपल्सरी इंडेक्सला येतील. परंतु काही फील्ड्स ह्या व्हॅल्युएशन टॅबमध्ये अवेलेबल नाही आहेत परंतु तुम्हाला इंडेक्सला पाहिजेत, त्या तुम्हाला इंडेक्स 2 मधून मॅप करता येतील. तिसरी गोष्ट, जर तुम्ही एखादी फील्ड फ्लॅट नंबर ही व्हॅल्युएशनमधून घेतलेली तर दुसरी फ्लॅट नंबर, कारण फ्लॅट नंबर ड्राफ्टमध्ये 2-3 वेळा येतो, तर जर तुम्ही एक फील्ड व्हॅल्युएशनमधून घेता आणि दुसरी इंडेक्समधून घेतली
तर 2 वेळा रिफ्लेक्ट होते ती फील्ड. मग तुमचा 2 वेळा तो फ्लॅट नंबर ड्राफ्टमध्ये मेन्शन होईल. मग ज्या फिक्स फील्ड आहे तुमच्या फ्लॅट नंबर, फ्लोअर नंबर वगैरे, जेवढ्या होता होईल तेवढ्या व्हॅल्युएशन डिटेल्समधून मॅप करायच्या. आणि ज्या व्हॅल्युएशनमध्ये नाही आहेत परंतु तुम्हाला इंडेक्सला पाहिजेत, जसं की आता व्हॅल्युएशनमध्ये जी फील्ड आहे, पार्किंग नंबर नाही आहे, पार्किंग स्पेस नाही आहे, पार्किंगचा टाईप नाही आहे, तर त्या फील्ड तुम्ही इथून मॅप करू शकता. म्हणजे तुम्हाला जर इंडेक्सला पार्किंगचा नंबर पाहिजे असेल किंवा पार्किंगचा एरिया टाकायचा असेल किंवा पार्किंगचा स्पेस, लोकेशन कुठे आहे पार्किंगमध्ये, स्टील पार्किंग आहे का, बेसमेंटला आहे का, ओपन पार्किंग आहे काय, तर तुम्ही इथं फील्ड इथून मॅप करायची ती. आता ह्याच्यामध्ये मी काही फील्ड मॅप करून दाखवतो. आता टेस्टिंगला मी काय करतो, सपोज एक्झिक्युशन डेट आहे. ही एक्झिक्युशन डेट ज्यावेळी लाईव्ह तुमचा प्रोजेक्ट अप्रूव्ह होईल आणि तुम्ही डेटा एंट्री कराल तर फर्स्ट पार्टी, मग बिल्डर असो किंवा परचेसर, त्यांचं फर्स्ट फोटो आणि थंब घेतले की ती डेट इथं ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होईल. तुम्हाला टाकण्याची गरज नाहीये. आता आपण प्रोजेक्टमध्ये आहोत आणि टेस्ट करायचं की त्या फील्डमध्ये त्या व्हॅल्यूज जात आहेत का प्रॉपरली, त्यासाठी. आता मी काय केलं की इथं एक्झिक्युशन डेटमध्ये आलो आणि इथं मी एक्झिक्युशन डेट म्हणून एक फील्ड आहे जी प्रोजेक्ट डिटेलमध्ये आहे, मी इथं मॅप केली. आता फक्त काय करायचं, ज्यावेळी तुम्ही हे प्रोजेक्ट बनवता त्यावेळी एक एक्सेल शीट ओपन करून ठेवायची. आणि हे यासाठी की तुम्ही ज्या काही फील्ड मॅपिंग केलेले आहेत त्यामध्ये कोणती फील्ड कशासाठी यूज केलेली त्याचा आपल्याकडे ट्रॅक राहतो. म्हणजे सपोज आता मी प्रोजेक्ट बनवलेला आहे आणि मी नाही आहे, दुसरं कोणीतरी त्याच्यावरती काम करतं, त्यांना ते लक्षात आलं पाहिजे की यांनी ही फील्ड कशासाठी घेतलेली आहे, म्हणजे डेटा एंट्री करताना वगैरे. त्यासाठी जी फील्ड मॅप कराल ती तुम्ही एक्सेल शीटमध्ये मेन्शन करून ठेवायची. त्यानंतर आता दुसरी चेंज होणारी गोष्ट म्हणजे परचेसर नेम. मग आता याच्यामध्ये कसं आहे, आपण ड्राफ्टमध्ये हे फील्ड रिप्लेसर आहे. म्हणजे आता नॉर्मल ड्राफ्टमध्ये असे 1 2 3 4 जर 3-4 पार्टीज असतील तर आपण तिथं 3-4 घेतो. पण ई रजिस्ट्रेशनमध्ये तसं 2 वेळा 3 वेळा परचेसर डिटेलची फील्ड लावायची गरज नाही आहे. एकच फील्ड लावायची. पहिली समजा एक परचेसर आहे, त्यांचे डिटेल्स सेव्ह करा, नंतर परत परचेसर सिलेक्ट करा, नंतर सेकंड ॲप्लिकंट, थर्ड ॲप्लिकंट जे असतील ते एक जसे एक सेव्ह कराल तुम्हाला दुसरी एंट्री करायला मिळेल. त्यामुळं 2-3 वेळा तुम्हाला इथं ज्या हे आहेत फील्ड आहेत त्या मॅपिंग करण्याची गरज नाही आहे. आता मी सर्व जे परचेसर आहेत त्यांची एंट्री डिलीट केली आणि इथं फक्त मी पार्टीमध्ये जाऊन इथं परचेसर डिटेल्स म्हणून फील्ड मॅप केलेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे की प्रोजेक्टमध्ये परचेसर डिटेल्स मला ज्यावेळेस आता टेस्टला येईल त्यावेळी परचेसर डिटेल्स आणि पूर्ण एक ब्लँक फील्ड येईल. मग तिथं मी परचेसरचं नाव, ॲड्रेस, एज, पॅन नंबर जे काही एंटर करेल तेवढंच इथं रिफ्लेक्ट होईल, कारण हे आपण टेस्ट करतोय. पण प्रोजेक्ट अप्रूव्हल नंतर ज्यावेळी तुम्ही परचेसर डिटेल्स सिलेक्ट कराल त्यावेळी तुम्हाला पूर्ण फील्ड्स येतील, फिल इन द ब्लँक्स, जसे की फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम, एज, पॅन नंबर, ॲड्रेस, पूर्ण डिटेल्स येतील. तुम्हाला फक्त तिथं त्या डिटेल्स भरायचे आहेत, ते ऑटो तुमच्या ड्राफ्टमध्ये रिफ्लेक्ट होतील. ते आता आपण आधी फील्ड मॅपिंग म्हणजे फील्ड लावून घेऊ आणि नंतर त्या टेस्ट करून तो डेटा आपण ड्राफ्टमध्ये चेक करू. हां, आता याच्यामध्ये सेल डेट, ॲप्लिकेशन डेट. ठीक आहे. तर आता ह्या ड्राफ्टमध्ये ज्या फील्ड्स आहेत किंवा जिथं फिल इन द ब्लँक्स बनवून ठेवलेले आहे तिथं आपण फील्ड लावायचं. आता ॲप्लिकेशन डेट, कोणाला जर ड्राफ्टमध्ये ॲप्लिकेशन डेट पाहिजे असते तर इथं प्रॉपर्टी मध्ये जायचं आणि इथं ॲप्लिकेशन डेट नावाची फील्ड आहे. ॲप्लिकेशन डेट. ठीक आहे. आणि ते प्रत्येक जी फील्ड मॅप करेल त्याला बोल्ड करायचं, म्हणजे तुम्हाला त्या ड्राफ्टमध्ये त्या बोल्डमध्ये दिसतील. त्यानंतर सेल डेट आहे, युनिट नेम, म्हणजे आता इथं समजा फ्लॅट नंबर आहे, जसं मी सांगितलं फ्लॅट नंबर असेल तर व्हॅल्युएशन मधून मॅप करायचा तो. इथं आहे फ्लॅट नंबर. त्याच्यानंतर इथं आहे फ्लोअर, मी फ्लोअर वर्ड काढला, तिथं मी फ्लोअर नंबरची फील्ड मॅप केली. त्यानंतर विंग
म्हणजे ज्या इंडेक्सला पाहिजे असतील त्या तुम्हाला व्हॅल्युएशन आणि इंडेक्स टेम्पलेट फील्डमधून घ्यायचं आहे. आता व्हॅल्युएशनमध्ये विंग नंबर नाही आहे, परंतु मला इंडेक्सला पाहिजे. मी प्रॉपर्टी इंडेक्स 2च्या ह्याच्यामधून हा विंग नंबर मॅप केला. त्यानंतर एनक्लोज्ड बाल्कनी. आता एनक्लोज बाल्कनी जी आहे ती तुम्हाला व्हॅल्युएशन फील्डमध्ये इथं क्लोज बाल्कनी एरिया जो आहे तिथं तुम्हाला ही एनक्लोज बाल्कनी एरिया फील्ड मिळेल. त्यानंतर अटॅच्ड टेरेस. इथं आहे अटॅच टेरेस. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्राय बाल्कनी. ही इंडेक्स 2 मध्ये आहे. एक ड्राय बाल्कनी. त्यानंतर सिट आउट एरिया. सिट आउट एरिया. त्यानंतर पार्किंग असेल तर पार्किंग. मग ते ओपन असेल तर ओपन पार्किंग, कवर्ड असेल तर कवर्ड पार्किंग. पार्किंगचा ब्लॉक नंबर, पार्किंग नंबर, पार्किंगचा स्पेस. आता या फील्ड आपण इथं लावलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कन्सिडरेशन अमाऊंट, बुकिंग अमाऊंट ह्या 2-3 फील्ड लावू आणि त्या टेस्ट करू. इथं आहे कन्सिडरेशन अमाऊंट. आता ह्या फील्डचं एक लक्षात ठेवा की जिथं आपण कन्सिडरेशन अमाऊंट घेत आहे याच्या आधी काय व्हायचं की कन्सिडरेशन अमाऊंट एकच फील्ड आपण मॅप करायचो. मग पहिली नंबरमध्ये एंटर करायची आणि नंतर ब्रॅकेटमध्ये वर्ड्समध्ये जे असेल ती. परंतु आता तुम्हाला फक्त कन्सिडरेशन अमाऊंटसाठी कन्सिडरेशन अमाऊंट आणि कन्सिडरेशन अमाऊंट इन वर्ड्स ह्या सेपरेट फील्ड घ्यावे लागतील. बाकी मग तुम्ही बुकिंग अमाऊंट, बॅलन्स अमाऊंट, GST अमाऊंट ह्याच्यासाठी एक घेऊन एकाच फील्डमध्ये दोन्ही टाकू शकता. फक्त कन्सिडरेशन अमाऊंटसाठी नंबरसाठी सेपरेट फील्ड आणि वर्ड्ससाठी सेपरेट फील्ड घ्यावी लागेल. म्हणजे याच्यामध्ये ज्या काही गोष्टी चेंज होणार आहेत त्या फक्त तुम्हाला तिथं त्या प्रकारच्या फील्ड्स फक्त इथून तुम्हाला मॅप करायच्या. त्या फील्ड्स फिल इन द ब्लँक मध्ये फक्त मॅप करायच्या. आता या फील्ड्स आपण मॅप केल्या. आता हे सेव्ह करू आपण. सेव्ह झाल्यानंतर व्हॅल्यू सेव्ह होतील. त्यानंतर आपण टेस्ट टेम्पलेट करणार आहोत. आता टेस्ट टेम्पलेटमध्ये ज्या काही फील्ड्स आपण मॅप केले आहेत त्या इथं दिसत आहेत. आपण याच्यामध्ये फक्त एक डमी व्हॅल्यू एंटर करू. मी आता कन्सिडरेशन अमाऊंटची फक्त नंबरवाली फील्ड घेतली त्यामुळे मी फक्त नंबर एंटर करतोय.
आणि हे जे क्लोज बाल्कनी किंवा टेरेस ज्या व्हॅल्युएशन आणि इंडेक्समधून फील्ड घेत आहोत त्या स्क्वेअर मीटरमध्ये आहेत, म्हणजे तुम्हाला इथे व्हॅल्यू एंटर करताना स्क्वेअर मीटरमध्ये टाकायचे आहेत. म्हणजे ज्या फील्ड आपण लावलेल्या आहेत त्या फील्ड फक्त आपण एक डमी एंट्री डेटा फक्त इथं एंटर करायचा आहे. आणि व्हॅल्यू एंटर केल्यानंतर त्या सबमिट करायच्या आहेत. टेम्पलेट व्हॅल्यूज अपडेटेड सक्सेसफुली, म्हणजे आपण डेटा एंटर केलेला आहे. आता प्रिव्ह्यू टेम्पलेट. ठीक आहे, पहिले आपण एक्झिक्युशन डेट फील्ड लावलेली होती, तिथं मी डेट टाकली. आता मी प्रोजेक्टमध्ये आहे त्यामुळे मी एंटर केलेली आहे. ज्यावेळी तुम्ही लाईव्ह डेटा प्रोजेक्ट अप्रूव्हल झाला, डेटा एंट्रीमध्ये पहिलं फोटो थंब घेतलं कोणत्याही पार्टीचं की डायरेक्ट डेट त्या दिवसाची तिथे रिफ्लेक्ट होईल. त्याच्यानंतर मी परचेसर डिटेल फील्ड्स लावलेली होती. परचेसर डिटेलमध्ये मी फक्त नाव टाकलेलं होतं त्यामुळे नाव आलेलं. मी ॲड्रेस, पॅन नंबर वगैरे जे काही एंट्री करेल ते पूर्ण इथे येईल. प्रोजेक्टमध्ये डेटा एंट्रीमध्ये तुम्हाला सेपरेट फील्ड्स येतील पूर्ण परचेसर डिटेलच्या, बेसिक डिटेलच्या. त्यानंतर ॲप्लिकेशन डेट. मी ॲप्लिकेशन डेट एंटर केली, तुमच्या ड्राफ्टमध्ये रिफ्लेक्ट झाली. फ्लॅट नंबर एंटर केलेला आहे, फ्लोअर नंबर एंटर केलेला आहे, बाल्कनी एरिया, क्लोज बाल्कनी, सिट आउट एरिया, ह्या डिटेल्स मी एंटर केलेल्या आहेत. त्यानंतर कन्सिडरेशन अमाऊंट एंटर केलेले आहे. इथं आलेले आहे कन्सिडरेशन अमाऊंट. ठीक आहे, तर म्हणजे ज्या काही गोष्टी चेंज होणार आहेत त्या तुम्हाला या टेम्पलेट यूज करून फक्त ते फील्ड रिप्लेसर तिथं तुम्ही ते टेम्पलेट मॅपिंग करणं हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये सर्वात. जर तो व्यवस्थित तुम्ही केलं तर ह्याच्यामध्ये वेगळं आणि क्रिटिकल असं काहीच नाही आहे. कारण प्रोजेक्ट आणि स्कीममध्ये तुम्हाला ज्या ॲज पर डॉक्युमेंट तुमच्याकडे डील्स आहेत त्या फक्त तुम्हाला फिल इन द ब्लँक एंटर करायच्यात. फक्त ड्राफ्टमध्ये जे टेम्पलेट क्रिएशन आहे किंवा हे मॅपिंग करणं हाच महत्त्वाचा पार्ट आहे. हा प्रॉपर झाला की तुम्हाला याच्यामध्ये वेगळं किंवा असं क्रिटिकल असं काहीच नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये फील्ड कस्टमायझेशन पण आहे. म्हणजे आता इंडेक्सच्या वगैरे झाल्या, पण ड्राफ्टमध्ये ज्या बाकीच्या फील्ड्स असतील जसं की GST अमाऊंट किंवा बॅलन्स अमाऊंट असेल, टोटल कन्सिडरेशन अमाऊंट असेल, त्या सर्व फील्ड्स ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्हाला जिथे ज्या पाहिजेत त्या फील्ड तुम्ही तिथून मॅप करून टेम्पलेट फील्डमध्ये तुम्हाला फक्त डेटा एंट्री करताना ह्या फील्ड दिसतील, तुम्हाला फक्त त्या तिथे एंटर करायच्यात. तुमचा ड्राफ्ट रेडी. बाकी ज्या काही फिक्स असतील त्या तर त्याच्यामध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये काही स्टॅम्प ड्युटीची पण अमाऊंट ड्राफ्टमध्ये मेन्शन करतात, रजिस्ट्रेशन फीची, तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे त्या पण फील्ड आहेत. म्हणजे तुम्ही प्रॉपर डिटेलमध्ये गेला तुम्हाला स्टॅम्प ड्युटीची फील्ड लागेल. मग तुम्हाला जर स्टॅम्प ड्युटीची ड्राफ्टमध्ये अमाऊंट पाहिजे तिथं स्टॅम्प ड्युटीची फील्ड लावा. डेटा एंट्री करताना स्टॅम्प ड्युटीची अमाऊंट टाका, ड्राफ्टमध्ये स्टॅम्प ड्युटी येईल. रजिस्ट्रेशन फी अमाऊंट टाका, रजिस्ट्रेशन फीची एंटर होईल. आता DSC 1000च आहे त्यामुळे DSCला सेपरेट फील्ड लावायची गरज नाही. तुम्ही तुमच्या क्लॉजमध्ये किंवा ड्राफ्टमध्येच तुमच्या ह्याच्यामध्ये मेन्शन करू शकता की 1000 रुपये DSC आहे, ते फिक्स त्याच्यामध्ये ड्राफ्टमध्ये राहील. म्हणजे ॲडिशनल ती फील्ड लावायची गरज नाही आहे. म्हणजे ज्या काही चेंज होणार आहे किंवा ह्या गोष्टी आहेत त्या फक्त तुम्हाला इथून प्रॉपरली मॅप करून घ्यायच्या आहेत. आणि त्या मॅप झालेले तुम्हाला या ड्राफ्टमध्ये दिसतील. आता हे झालं टेम्पलेट क्रिएशन, ज्याच्यामध्ये आपण प्रोजेक्टमध्ये काय काय केलं की एक सेलर एंट्री केलेली आहे, स्कीम, आयडेंटिफायर, विटनेसेसची एकदा सेव्ह करून ठेवलेले आहेत. अपलोड डॉक्युमेंट्समध्ये जे प्रोजेक्ट रिलेटेड डॉक्युमेंट आहेत ते PDF मध्ये टॉप बॉटम 1.5 इंच मार्जिन आणि सर्व पेजेस हे पोर्ट्रेटमध्ये असले पाहिजेत उभे. तर ही कंडिशन आहे. आणि फक्त काय करायचं, अपलोड करताना तुमची एक फायनल फाईल रेडी झाली की एकदा त्याला कॉम्प्रेस करायची आणि मगच अपलोड करायची. म्हणजे डिजिटल साईन करतो ना आपण त्यावेळी प्रॉब्लेम येत नाही. मग ते प्रोजेक्टमध्ये जरी अपलोड करत असाल किंवा डेटा एंट्रीमध्ये पर्टिक्युलर फ्लॅटचं रजिस्ट्रेशन करताना तरी फायनल फाईल रेडी झाली KYCची म्हणा किंवा फ्लोअर प्लॅन वगैरे. आता काय आहे, काही फ्लोअर प्लॅन किंवा सँक्शन प्लॅन आहे ते आडवे येतात PDF मध्ये, मग डिजिटल साईनला इश्यू होतो. म्हणजे डिजिटल साईन होतच नाही आहे. त्यामुळं प्रॉपर फाईल रेडी झाली की एकदा त्याला A4 पोर्ट्रेटमध्ये आणि मार्जिन सेट करून तुम्ही ती फाईल रेडी करा आणि कॉम्प्रेस करून अपलोड करा. म्हणजे तुम्हाला डिजिटल साईनला इश्यू येणार नाही.
हे झालं अपलोड डॉक्युमेंट. आणि क्रिएट टेम्पलेटचा पार्ट मी सांगितलेला आहे. म्हणजे तुमच्या ड्राफ्टमध्ये ह्याच्यामध्ये खूप सारे फील्ड्स दिले तुम्हाला ज्या पाहिजे त्या. तुम्हाला ड्राफ्टमध्ये फक्त त्या प्रॉपरली लावून घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. ते एकदा झाल्या की तुमचा ड्राफ्ट रेडी होतो अप्रूव्हलसाठी. त्यानंतर सबमिट स्कीम. आता इथं टेम्पलेट वगैरे क्रिएट झालं, प्रिव्ह्यू केलं, तुम्हाला वाटलं की आता ड्राफ्ट प्रॉपर ओके झालेलं आहे, आता काही करेक्शन नाही आहे, मग तुम्ही स्कीम सबमिट करा. मग JDR ऑफिसमध्ये अप्रूव्हलला दिसेल, ते त्यांचे चेक पॉईंट्स चेक करतील आणि स्कीम अप्रूव्हल करतील. आता हा झाला प्रोजेक्टचा पार्ट. म्हणजे आता असं समजा की एक स्कीम आपल्याकडे डमी आपण अप्रूव्हल करून ठेवलेली आहे. तर डेटा एंट्रीमध्ये काय काय करायचं हे झालं प्रोजेक्टमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला सेरियल एंट्री, आयडेंटिफायर एंट्री, अपलोड डॉक्युमेंट्स, क्रिएट टेम्पलेट हे आहे. आता एखादी स्कीम तुमची अप्रूव्हल झालेली आहे आणि आता तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला स्टार्ट करायचं. त्यासाठी तुम्ही एक पहिलं डॉक्युमेंट करत आहात. तर ज्या स्कीम तुम्ही सबमिट करता या तुमच्या लॉग इनमध्ये दिसतात, कोणत्या कोणत्या सबमिट केलेल्या आहेत. त्याच्यातील जर अप्रूव्हल झालेले असेल एखादी स्कीम तर इथं दाखवतं स्कीम अप्रूव्ड म्हणून. आणि त्याच्या पुढे मॉडिफाय स्कीम. मॉडिफाय केव्हा करायची, जेव्हा तुम्हाला त्या ड्राफ्टमध्ये काही करेक्शन करायचं. म्हणजे समजा तुमचं 10th फ्लोअरचं तुम्ही सँक्शन घेतलं होतं, तुमचे रजिस्ट्रेशन झाले आणि त्यानंतर आता तुमचं ॲडिशनल सँक्शन आलेलं आहे. मग त्या रिलेटेड तुम्हाला परत डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. ड्राफ्टमध्ये काही चेंजेस होत असतील तर तिथं मॉडिफाय स्कीम करून तुम्ही परत त्या ठिकाणी जाऊन चेंजेस करा आणि परत स्कीम JDR अप्रूव्हलसाठी सबमिट करा. मग अप्रूव्हल झालं की ते चेंजेस कॉर्पोरेट होतील आणि तुम्ही परत नवीन चेंजेसनुसार तुमचे डॉक्युमेंट स्टार्ट करू शकता. तर आता एक स्कीम आपल्याकडे अप्रूव्ड आहे. तर आता आपण डेटा एंट्री पार्ट पाहू. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट डिटेल्स, स्कीम डिटेल्स हा वन टाइम ॲक्टिव्हिटी आहे. डेटा एंट्री. डेटा एंट्रीमध्ये सपोज मी न्यू एंट्रीमध्ये गेलो तर माझ्याकडे एवढ्या स्कीम आहेत, परंतु मला इथं डेटा एंट्रीमध्ये ज्यावेळेस एखाद्या स्कीमचं डॉक्युमेंट करायचं आहे तर ज्या अप्रूव्ह स्कीम असतील त्याच मला इथं दिसतील. सबमिटेड किंवा एंट्री फक्त आणखी सबमिट केलेल्याच नाही आहेत त्या स्कीम इथं दिसणार नाही आहेत. तुम्हाला डॉक्युमेंट करायचे फक्त अप्रूव्हल झालेल्या स्कीमचंच तुम्हाला इथं दिसतील आणि त्या सिलेक्ट करायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये असा एक पार्ट आहे की तुम्ही जर तुमचे स्कीम मल्टिपल आहेत एकाच प्रोजेक्टच्या, म्हणजे शॉपच्या असेल किंवा काही वेळा रेसिडेन्सचाच ड्राफ्ट असतो, म्हणजे रेसिडेन्शियल ड्राफ्ट असतो पण पार्टी वाईज चेंज होतो तो काही कारणामुळे. पार्टी वाईज जर चेंज होत असेल तर काही जण 2-3 ड्राफ्ट रेडी करून ठेवतात स्कीम. तर मग इथं तुम्हाला त्या ड्रॉपडाऊनला दिसतील. ड्रॉपडाऊनमधून तुम्ही ती स्कीम सिलेक्ट करून डॉक्युमेंट करू शकता. फक्त इथं सिलेक्ट करताना सपोज A-B-C अशा विंग आहेत, डॉक्युमेंट A विंगचं आहे आणि तुम्ही B विंग सिलेक्ट करून केलं तर ते तुमच्या डॉक्युमेंटमध्ये B विंगच रिफ्लेक्ट होणार. त्यामुळे तसं काय असेल तर तुम्ही प्रॉपर तीच स्कीम सिलेक्ट करूनच डॉक्युमेंट स्टार्ट करायचे. कारण अशा केसेस झालेल्या आहेत एका बिल्डरच्या की त्यांनी ते स्कीम वेगळी सिलेक्ट केली आणि डॉक्युमेंट वेगळ्या स्कीमचं होतं. आता आपण डेटा एंट्रीमध्ये आलो. डेटा एंट्रीमध्ये ह्या स्टेजेस दिलेले आहेत A-B-C-D. आता A स्टेजमध्ये काय आहे की तुमची जनरल इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे तुमच्या स्कीम सिलेक्ट करायची आहे तुम्हाला, तुमचा आर्टिकल वगैरे ते बाय डिफॉल्ट येईल. इथून तुम्ही टायटल सिलेक्ट करू शकता. आणि जसं मी सांगितलं पेन पॅड सिग्नेचर जे डिव्हाइस आहे साईन करण्यासाठी, तर इथं तुम्हाला हा ऑप्शनल दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला ते जर यूज करायचं असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर तुम्ही नो करू शकता. म्हणजे येस केलं तरच तुम्हाला साईन करण्याचा ऑप्शन येईल तिकडे, नो केलं तर येणार नाही. आणि डू यू वॉन्ट टू प्रिंट द फायनल डॉक्युमेंट ऑन 500 स्टॅम्प पेपर. म्हणजे जर तुम्हाला स्टॅम्प पेपर यूज करायचा असेल तर तुम्हाला इथे येस करायचा आहे. मग तुम्हाला तो स्टॅम्प नंबर, स्टॅम्पची डेट सेव्ह करावी लागेल इथे. आणि मग तुम्ही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फीचं जे पेमेंट आहे ते ई चलानी करून स्टॅम्प ड्युटी पेमेंटच्या डिटेल्सवरती तुम्ही तो GRN नंबर मेन्शन करू शकता. आणि जर इथं स्टॅम्प पेपरला येस केलं तर तुम्हाला तिकडे ESBTRचा ऑप्शन येणार नाही पेमेंटच्या पेजवरती. आणि जर स्टॅम्प पेपरला तुम्ही नो केलं तर तुम्हाला तिकडे स्टॅम्प ESBTRचा ऑप्शन येईल. हे झालं जनरल इन्फॉर्मेशन. त्यानंतर प्रॉपर्टी डिटेल्स. प्रॉपर्टी डिटेल्समध्ये काय की जो फ्लॅट सेल झालेला आहे किंवा ज्या फ्लॅटचा आपल्याला ॲग्रीमेंट करायचं आहे त्याच्या डिटेल्स इथं एंटर करायच्या आहेत.
इथे आपल्याला प्रॉपर्टी इसेजमध्ये रेसिडेन्शियल फ्लॅट आणि बिग प्रोजेक्ट. आता ह्याच्यामध्ये काय आहे की ज्यावेळेस आपण प्रोजेक्टमध्ये एंट्री करतो तर तिथं व्हॅल्युएशन रूलमध्ये दोन ऑप्शन येतात. एक आहे रेसिडेन्शियल फ्लॅट ई रजिस्ट्रेशन आणि दुसरं आहे बिग प्रोजेक्ट. म्हणजे 2.5 हेक्टरच्या पुढचा जर प्रोजेक्ट असेल तुमचा तर तुमचा तो बिग प्रोजेक्ट म्हणून कन्सिडर होणार. आणि मग त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला स्टॅम्प ड्युटीमध्ये कन्सेशन असेल, म्हणजे जे 50% स्टॅम्प ड्युटीमध्ये कन्सेशन वगैरे असतं, तर तो फी रूल तिथं सिलेक्ट करून तुम्ही पुढे जाऊ शकता. आता इथे क्लिक केल्यानंतर ज्या तुमच्या फ्लॅटच्या डिटेल्स आहेत त्या तुम्हाला इथे एंटर करायच्या आहेत. आता याच्यामध्ये कार्पेट एरिया म्हणजे फ्लॅटचा कार्पेट एरिया किती आहे, कार्पेट विथ रेरा, लिफ्ट आहे का नाही, हे ऑप्शन प्रॉपरली सिलेक्ट करायचे आहेत, कारण याच्यावरतीच तुमचं व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट होणार आहे. त्याच्यानंतर युटिलिटी एरिया, फ्लोर नंबर कोणता आहे, बिग प्रोजेक्ट आहे का नाही, बिल्डिंगचं नाव काय आहे, ओपन पार्किंग आहे का कवर्ड पार्किंग आहे, असेल मग ज्यापैकी कवर्ड असेल तर कवर्ड पार्किंग तुम्ही तिथे एरिया मेन्शन करायचा आहे, टेरिसचा एरिया आहे, क्लोज बाल्कनी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथं डेटा एंटर करून ज्यावेळी सेव्ह कराल, सेव्ह केल्यानंतर इथं व्ह्यू व्हॅल्युएशनचा ऑप्शन येतो आणि इथं तुमचं व्हॅल्युएशन जे आहे ते व्हॅल्युएशन इथं रिफ्लेक्ट होईल. म्हणजे याच्यामध्ये जे तुमचं व्हॅल्युएशनचं जे आहे त्याच्यामध्ये जिल्हा, तालुका, विलेज नेम, त्याच्यानंतर सर्वे नंबर, कार्पेट एरिया किती आहे त्याप्रमाणे त्याचा रेट इथं कॅल्क्युलेशन सुद्धा दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये की कार्पेट एरिया कसा कॅल्क्युलेट केलेला आहे. त्याच्यानंतर फी रूल ह्याच्यामध्ये कवर्ड पार्किंगला किती आहे, ओपन पार्किंगला किती % करतो, तर हे असं कॅल्क्युलेशन येतं. आणि हे टाकल्यानंतर इथं तुम्हाला जे टोटल व्हॅल्युएशन आहे ते इथं येतं. आता हे आपण मॅप केलेलं आहे बॅकएंडला व्हॅल्युएशन ॲप्लिकेशन सोबत, त्यामुळे इथं व्हॅल्युएशन बरोबर येईल. काही वेळा काय होतं की इथं समजा तुम्हाला येत नसेल प्रॉपर व्हॅल्युएशन, तर आधी परत तुम्ही जिथं फ्लॅट नंबर वगैरे त्या डिटेल्स फिलअप केलेल्या आहेत म्हणजे प्रॉपर्टी डिटेल्स, तिथे जाऊन तुम्ही सर्व डिटेल्स प्रॉपरली भरलेले आहेत का ते इथं या पेजवरती चेक करायचं. कधी कधी कवर्ड पार्किंगचा ओपन पार्किंगला एरिया टाकलेला असेल तर मग त्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं इथं एंटर करताना डेटा व्यवस्थित करा आणि तिकडे व्हॅल्युएशनला कदाचित असं होऊ शकतो की प्रोजेक्टमध्ये सुद्धा की तुमचा जो विभाग क्रमांक आहे तो शोच होत नाही त्याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये, म्हणजे तुम्हाला तो सिलेक्ट करता येत नाही. मग कोणता तरी जवळचा आपण हे करतो, पण तसं नाही आहे. जर अशा प्रकारची काही अडचण आली तर मग तुम्ही ते रिपोर्ट करायची JDR ऑफिसला. मग ते आपण जे डिपार्टमेंट आहे ADTP वगैरे त्यांच्याकडून आपण ते चेक करून घेतो आणि एखादा नसेल त्याच्यामध्ये तर ते ॲड करून देतात. त्यामुळं इथं प्रॉपर्टी डिटेल्सला व्हॅल्यूज ज्या एंटर करतो ते प्रॉपरली एंटर करा, त्याचनुसार तुमचं व्हॅल्युएशन येईल. ही झाली सेकंड जी स्टेज आहे प्रॉपर्टी डिटेल्स. त्यानंतर थर्ड स्टेज आहे पार्टी. आता पार्टीमध्ये दोन येतील, एक जे आपण ऑलरेडी सेव्ह करून ठेवलेले आहेत सेलर एंट्रीज त्यापैकी एक, आणि परचेसर डिटेल सिलेक्ट करून आपण परचेसरची एंट्री करणार. आता मी इथं सेलरची एंट्री ऑलरेडी प्रोजेक्टमध्ये सेव्ह केलेली होती, त्यामुळे आता इथं एकच एंट्री केलेली आहे. जर मल्टिपल सेलर असतील किंवा पार्टनरशिप असेल आणि समजा 3 पार्टनर आहे आणि तिन्ही एक्झिक्यूट करतात डॉक्युमेंट, तर इथं तशा प्रकारच्या एंट्री आपण सेव्ह करून ठेवायच्या. आणि इथं हा जो चेकबॉक्स दिसतो त्याला टिक करायचं आणि सेव्ह करायचं. मग असे मल्टिपल असतील तर टिक करून फक्त सेव्ह करत जायचं. ते एक्झिक्युशनला त्या व्यक्तीच्या एंट्रीज तुम्हाला दिसतील, मग त्यांचे फोटो थंब एक्झिक्युशन ॲडमिशन तुम्ही करू शकता. आता मी सेलर सेव्ह केलेली, माझ्याकडे ऑलरेडी 1 टाइम एंट्रीमध्येच मी सेलर सेव्ह करून ठेवलेले होते, त्यामुळे मी फक्त सिलेक्ट करून सेव्ह केलं, म्हणजे माझं सेलरची एंट्री जी आहे ती एक्झिक्युशनला अवेलेबल झालेली आहे. आता त्यानंतर परचेसर. जैसे मैंने कहा कि प्रोजेक्ट में जो 1 टाइम एक्टिविटी में सेलर एंट्री सेव किया है वो यहाँ पे रिफ्लेक्ट हो जाएगा
और यहाँ से आपको बस सिलेक्ट करना है और सेव करना है, तो वो एग्जीक्यूशन के लिए अवेलेबल हो जाएगी पार्टी। ओके, सेलर एंट्री सेव हो गई। यहाँ पे पार्टी कैटेगरी में दूसरा ऑप्शन है परचेसर डिटेल्स। तो यहाँ पे ये परचेसर एंट्री तो चेंज होने वाली है, तो जैसे मैंने कहा परचेसर एंट्री में जो हम एंटर करेंगे वही आपको रिफ्लेक्ट होगा, लेकिन यहाँ पे पूरी फील्ड्स आई है, मतलब परचेसर का लास्ट नेम क्या है, मिडिल नेम क्या है, फर्स्ट नेम क्या है, डेट ऑफ बर्थ क्या है, एज क्या है, तो ये बस आपको वहाँ पे फिल इन द ब्लैंक्स डिटेल आपको बस फिलअप करना है। और ये आधार बेस्ड एप्लीकेशन है, तो यहाँ पे यूआईडी कंसेंट यस करना है। डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करेंगे, एंटर करेंगे तो एज अपने आप कैलकुलेट हो जाएगा। उसके बाद आइडेंटिफिकेशन जो डिटेल्स है वो एंटर करनी है, जैसे पासपोर्ट हो गया या ड्राइविंग लाइसेंस हो गया, आपको बस वहाँ पे सिलेक्ट करना है और उसका नंबर एंटर करना है आगे। पैन कार्ड कंपलसरी है, तो यहाँ पे पैन नंबर आपको एंटर करना है। ऑक्यूपेशन क्या है, ईमेल आईडी, मोबाइल नंबर, आणि ह्या डिटेल्स एंटर केल्यानंतर सेव्ह करायचे आहेत। म्हणजे आता सेलर आणि परचेसर दोन्ही एंट्री आपण सेव्ह केलेल्या आहेत। आता सेव्ह झाल्यानंतर आपण पब्लिक डेटा एंट्री जर ऑफलाईन डॉक्युमेंट करत असाल तर त्याच्यामध्ये आहे की एकाला आपल्याला प्रेझेंटर सेट करावं लागतं, म्हणजे ज्यांना आपण प्रेझेंटर सेट करेल त्यांच्या नावाने पावती तयार होते, म्हणजे पावतीवरती ते नाव रिफ्लेक्ट होतं। तर इथं आहे सेट प्रेझेंटर, म्हणजे या पार्टीपैकी तुम्हाला ज्या पार्टीला प्रेझेंटर सेट करायचं आहे त्यांना तुम्ही क्लिक करून सेट करू शकता। आणि आता इथं पॅन नंबर एंटर केले तर आता पॅन व्हेरीफाईड ऑलरेडी का आलेले, कारण आपण प्रोजेक्टमध्ये सेलर पार्टीमध्ये तो फर्मचा पॅन नंबर व्हेरीफाय केलेला आहे, त्यामुळे इथं तो ऑलरेडी व्हेरीफाय दाखवेल। फक्त जे परचेसर असतील त्यांचं पॅन कार्ड तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल। आलं, नेम इज इनकरेक्ट, कारण मी नाव वेगळं टाकलेलं होतं आणि पॅन नंबर वेगळा टाकलेला होता। आता इथे एंटर करताना आपण ॲप्लिकेशनमध्ये पॅन नंबर, डेट ऑफ बर्थ आणि नाव ह्या तीनचं मॅपिंग केलेलं आहे। म्हणजे तुम्ही नाव करेक्ट टाकलं परंतु डेट ऑफ बर्थ चुकीची टाकली तरी ते चुकीचंच दाखवेल। त्याच्यामुळं पॅनवरती जसं नाव असेल त्याचप्रमाणे इथं नाव एंटर करायचं आहे, डेट ऑफ बर्थ तीच एंटर करायची आहे जी पॅन नंबर पॅन कार्डवरती आहे। आणि सेम ज्यावेळी बिल्डरचंही आपण करतो त्यावेळी
जी इनकॉर्पोरेशन डेट येते ती सुद्धा तुम्हाला ते पॅन नंबरवरचीच टाकायची आहे. म्हणजे एकदा तुम्ही हे स्टार्ट केलं, तुम्ही 2, 3, 4 एंट्री केले की तुम्हाला कळेल. म्हणजे मोस्टली तुमचं जर हे प्रोजेक्ट अप्रूव्हल झालं तर प्रत्येक डॉक्युमेंटची एंट्री तुम्ही पेमेंट सहित जरी चलन करत असाल तर अर्ध्या तासामध्ये तुम्ही एक एंट्री करून एका फ्लॅटचं रजिस्ट्रेशन अर्ध्या तासामध्ये. किंवा ह्याच्यामध्ये असा एक ऑप्शन आहे, इथं शो ड्राफ्ट ऑप्शन आहे. म्हणजे आता ह्या पूर्ण आपण एक स्टेज कंप्लीट करणार आहोत. शेवटी आपण काय करणार आहोत की शो ड्राफ्ट एक्झिक्युशनच्या आधी शो ड्राफ्ट आणि इंडेक्स असे 2 ऑप्शन आहेत. म्हणजे परचेसरला आपण एंट्री केल्यानंतर ड्राफ्ट ही ॲडव्हान्समध्ये आधीच पाठवू शकतो. तसंच इंडेक्स 2ची जी ड्राफ्ट इंडेक्स असेल तीही ॲडव्हान्समध्ये आपण त्यांना दाखवू शकतो. म्हणजे त्याच्यावरती जे काही कन्फर्मेशन असेल आपल्याला घ्यायचं असेल तर ड्राफ्ट इंडेक्स आणि ड्राफ्ट ॲडव्हान्समध्ये त्यांना पाठवून त्याच्यात काही करेक्शन असेल तर करेक्शन करून अपडेटेड ड्राफ्ट पाठवू शकतो. आणि फायनल म्हणजे आता जर तुमचे बल्कने डॉक्युमेंट होत असेल तर ॲडव्हान्समध्ये तुम्ही बुकिंग झालेले तुम्हाला स्टॅम्प ड्युटीची अमाऊंट आलेली तर तुम्ही एंट्री करून 10, 20, 30 डॉक्युमेंटच्या ॲडव्हान्समध्ये एंट्री करून ठेवायच्या. त्यांना ड्राफ्ट पाठवायचे, कन्फर्मेशन घ्यायचं. फिक्स झाले की त्यांना फक्त बोलून तुम्ही फोटो थंब म्हणजे नंतरचा पार्ट आहे तो एक 5 मिनिटाचाच पार्ट राहील तुमचा. म्हणजे एक फोटो, एक फिंगरप्रिंट, आधार केवायसी, बस तेवढं करून ते रिटर्न जाऊ शकतो. कारण ड्राफ्ट तर अप्रुव्हल आपण आधीच घेतलेला आहे. असं ॲडव्हान्समध्ये तुम्ही एंट्री करून त्यांना ड्राफ्ट इंडेक्स पाठवून ॲडव्हान्समध्ये तुम्ही कन्फर्मेशन घेऊन ज्या दिवशी सॅटर्डे संडे त्या दिवशी आपण हे बल्कमध्ये डॉक्युमेंट करू शकतो. अशा प्रकारे त्यानंतर आहे आयडेंटिफायर्स विटनेसेस जे सेव्ह केलेले आहेत. फक्त सिलेक्ट करून सेव्ह करायचे आहेत तुम्हाला. आता हे आहेत ॲडिशनल डिटेल्स. म्हणजे तुम्हाला युनिट नंबर, फ्लोअर नंबर, ॲड्रेस टाकायचा असेल तर हे आहेत विटनेसेस डिटेल. 2 विटनेस सेव्ह करून ठेवलेले आहेत. त्यांना फक्त सिलेक्ट करायचं आणि सेव्ह करायचं. पण काही वेळा असंही होतं की परचेसर म्हणतात की आमच्यापैकीच एक जण आम्हाला ह्याच्यामध्ये विटनेस म्हणून पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण इथं त्या टायमिंगला जरी एखादा वेगळा विटनेस ॲड करायचा असेल तर इथं आपण फॅसिलिटी दिलेली आहे. म्हणजे ते त्यांचे विटनेस पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात. स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशन. म्हणजे पब्लिक डेटा एंट्री आणि याचा फ्लो फक्त चेंज आहे. पण ज्या तिकडे डिटेल्स एंटर करतो त्याच आपण इथे करतो एंटर. म्हणजे एखादे जर आपण इथं डिटेल्स फिलअप करायची ठेवली तर ते त्या स्टेजला पुढे जाणार नाही. जसं आता मी विटनेस डिटेल्स सेव्ह केलेले नव्हते. आणि हा बाजूला जो छोटा डॅशबोर्ड दिसतोय तिथे जसे जसे आपण एक स्टेज कंप्लीट करेल तर तो कंप्लीटचा टॅब तिथं तुम्हाला फुलफिल दिसेल.
झालं शेवट. पॅन डिटेल्स व्हेरीफाय झाल्या आणि सी पार्टीला जे टिक येत नव्हतं, म्हणजे पहिलं मी नाव चुकीचं टाकलं, त्यानंतर पॅन व्हेरीफाय केलं नव्हता, त्यामुळं ज्या डिटेल्स राहिलेले आहेत त्या कंप्लीट केल्याशिवाय तुमचा हा डॅशबोर्ड फुलफिल होणार नाही, तिथं चेकबॉक्स तुमचे टिक होणार नाहीत. त्यानंतर आता स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशनमध्ये जसं आपण पब्लिक डेटा एंट्रीमध्ये सिलेक्ट करतो की प्रॉपर्टी कुठली आहे, म्हणजे कॉर्पोरेशन आहे, ग्रामीण म्हणजे अर्बन आहे, रुरल आहे किंवा इन्फ्लुएन्समध्ये आहे, तर त्या प्रकारे आपण इथे सिलेक्ट करतो. त्यानंतर लोकल बॉडी टॅक्स आहे का नाही, येस ऑर नो, ते सिलेक्ट करतो. मार्केट व्हॅल्यू जे आपण हे केलेले आहे रेडी रेकनरवरून फेच झालेली ते इथं दिसेल, फक्त कन्सिडरेशन तुम्हाला इथं एंटर करावं लागेल. त्यानंतर जसं मी सांगितलं की ऑनलाईन पेमेंट मी कन्सिडरेशन अमाऊंट टाकली, त्याच्यावरती डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस हे फिक्स्ड आले 1000. स्टॅम्प ड्युटी किती आहे, मेट्रो टॅक्स किती आहे, रजिस्ट्रेशन फी, आता रजिस्ट्रेशन फी तर जास्त आलेली आहे, टेस्टिंगला आहे, परंतु मॅक्झिमम जे 30,000 आहे ते 30,000 तिथे कॅल्क्युलेट होईल तुमचं लाईव्हला. आणि लोकल बॉडी टॅक्स याप्रमाणे तुमचं स्टॅम्प ड्युटीचं जे पेमेंट आहे ते इथं दिसेल. त्यानंतर काही एक्झम्पशन असेल तर इथून तुम्ही एक्झम्पशन सिलेक्ट करून, जसं वुमनसाठी जे एक्झम्पशन आहे ते सिलेक्ट करून इथं तुम्ही सेव्ह केलं की ते तुमची स्टॅम्प ड्युटी ती कमी होईल आणि फायनल स्टॅम्प ड्युटी तुम्हाला दाखवेल. तर हे आहे स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशन. आणि मग हे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर फायनल आहे पेमेंट. मग ज्याच्यामध्ये तुम्हाला DSCचा PRN नंबर, आता इथं पहिलं कसं होतं की आपण पेमेंट करताना ग्रासवरती जाणार, तिथे पेमेंट करणार, त्यानंतर त्याचा नंबर इकडे GRN नंबर टाकणार. आता याच्यामध्ये दोन ऑप्शन जे आपण ठेवलेले आहेत की एक ESBTR आहे, एक ई चलन आहे. तर आपण याच्यात पोर्टल टू पोर्टल इंटिग्रेशन केलेलं आहे. जर तुम्ही ई चलन करत असाल आणि DSC करत असाल, म्हणजे इथूनच पे नाव करायचं आणि जे आपण पे टू आयजर नावाचं नवीन ॲप्लिकेशन डिपार्टमेंटने लॉन्च केलेलं आहे, तर त्या पोर्टलवर जाऊन ते पेमेंट होईल आणि त्याचा PRN नंबर इथं रिफ्लेक्ट होईल. म्हणजे तुम्हाला तो सेव्ह करून ठेवण्याची किंवा हे गरज नाही आहे. आणि ग्रासही सेम, तुम्ही इथूनच रिडायरेक्ट व्हाल ग्रासला, तिथं पेमेंट करा, त्याचा GRN नंबर तुमचा तिकडे पेमेंट सक्सेसफुल झालं की तो इथं सेव्ह होईल. इथं मेक पेमेंट नावाचा ऑप्शन जो दिलेला आहे आणि स्टॅम्प ड्युटीसाठी दिलेलं नाही इथं मेक पेमेंट, कारण इथं स्टॅम्प ड्युटीसाठी आपण ESBTR आणि स्टॅम्प पेपर असे दोन ऑप्शन ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे बाकी DSC आणि रजिस्ट्रेशन फीचं पेमेंट जे आहे तो तुम्ही इथून करू शकता. आणि इथं तुम्ही पेमेंट केल्यानंतर समजा आता तुम्हाला ESBTR काढलेलं आहे तुम्ही, तर मग इथं ESBTR सिलेक्ट करून ESBTRचा GRN नंबर, डेट, त्याचा स्टेशनरी नंबर आणि त्याची अमाऊंट, आणि ESBTR सुद्धा इथं व्हेरीफाय होतो. ESBTR काढल्यानंतर जोपर्यंत त्याचा स्टेशनरी नंबर अपडेट होत नाही तोपर्यंत इथं पण तो सेव्ह होणार नाही. आणि मग तो जर अपडेट झाला की मग तो इथं सेव्ह होईल आणि SRO साईडला डॉक्युमेंट सबमिट झालं की ते डिफेस पण होईल आणि तुमच्या रिसिप्टवरती स्टॅम्प ड्युटी ई चलन असेल तर ते पण डिफेस झालेलं, त्याचा डिफेसमेंट नंबर, डिफेसमेंट डेट वगैरे सर्व डिटेल्स येतील, टाईम येईल, सेम ESBTRचं पण ते दिसेल तुम्हाला त्याच्यामध्ये. हे झालं पेमेंट. त्यानंतर शो ड्राफ्ट. जसं मी सांगितलं की ॲडव्हान्समध्येच तुम्ही जे काही एक्झिक्युशन करण्यापूर्वी जे काही एंट्री केलेली आहे त्या डॉक्युमेंटची, त्याचा पार्टीला, परचेसरला ड्राफ्ट ॲडव्हान्समध्ये पाठवू शकता. इंडेक्ससुद्धा ॲडव्हान्समध्ये त्यांना पाठवून त्याच्यावरून तुम्ही कन्फर्मेशन घेऊ शकता. जर त्यांचे काही करेक्शन आले तर ते तेवढेच करेक्शन करून परत फायनल अपडेट घेऊन तुम्ही बल्क जे डॉक्युमेंट तुम्हाला करायचे ते तुम्ही करू शकता. ॲडव्हान्समध्येच एंट्री करून ठेवा, कन्फर्मेशन घ्या आणि आल्यानंतर फक्त त्यांचं एक्झिक्युशन ॲडमिशन करायचं आहे. म्हणजे त्यांचाही वेळ जास्त जाणार नाही त्याच्यामध्ये, म्हणजे येऊन ड्राफ्ट बघणं वगैरे त्या गोष्टी.
इथे आहे ड्राफ्ट, डाउनलोड ड्राफ्ट आणि दुसरा आहे डाउनलोड इंडेक्स 2 प्लस डाउनलोड ड्राफ्ट समरी 2 गोषवार आपण इथं बघू शकतो. म्हणजे ॲडव्हान्समध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी आपण चेक करून पहिलेच कन्फर्मेशन घेऊन तुम्ही डॉक्युमेंट प्रोसेड करू शकता. आणि हे सर्व झाल्यानंतर राहतो पार्ट तो एक्झिक्युशन आणि ॲडमिशन, ज्याच्यामध्ये जसं ऑनलाईन लिव्हन लायसनमध्ये एक फोटो कॅप्चर करतो, एक फिंगरप्रिंट कॅप्चर करतो, ते झालं एक्झिक्युशन. आणि दुसरा पार्ट आहे ॲडमिशनचा, जिथं आपण आधार KYC करतो. ह्याच्यामध्ये एक पार्ट आहे, जर डॉक्युमेंट थ्रू पॉवर ऑफ अटर्नी होत असतील तर ऑफलाईन डॉक्युमेंट करताना फक्त ॲडमिशनची पॉवर दिलेली असते, बरोबर. पण इथं जर थ्रू पॉवर ऑफ अटर्नी डॉक्युमेंट करायचं असेल तर एक्झिक्युशन आणि ॲडमिशन दोन्हीची पॉवर असणं गरजेचं आहे ई रजिस्ट्रेशनमध्ये, कारण तीच व्यक्ती एक्झिक्यूट पण करत आहेत डॉक्युमेंट. त्याच्यामुळे एक्झिक्युशन आणि ॲडमिशन दोन्हीची पॉवर त्याच्यामध्ये असायला पाहिजे. जसं मी पेन पॅडला 9 केलेलं होतं, त्यामुळे फोटो कॅप्चर करायचा, सेव्ह करायचा. सेम बाजूला फिंगरप्रिंट कॅप्चरचा ऑप्शन आहे. म्हणजे हे झालं एक्झिक्युशन आणि ॲडमिशन. हा एक्झिक्युशनचा पार्ट आहे, जिथं परचेसर, सेलर आणि 2 विटनेस. सेम प्रोसेस सर्वांना आहे, एक फोटो एक फिंगरप्रिंट कॅप्चर करून सेव्ह करायचा आहे. त्याच्यानंतर आहे ॲडमिशन. आणि ॲडमिशन झाल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स, ज्याच्यामध्ये फ्लॅट रिलेटेड जे डॉक्युमेंट्स असतील, म्हणजे पर्टिक्युलर फ्लॅटचा फ्लोअर प्लॅन, परचेसरचे KYC डॉक्युमेंट्स किंवा पेमेंट शेड्यूल चेंज असेल. आता नॉर्मली काय आहे की आपण 22 शेड्यूल ह्याच्यामध्ये पॉईंट दिलेले आहेत, पण त्याच्यामध्ये पण काय होतं की मल्टिपल पेमेंट्स येतात. म्हणजे समजा बुकिंग अमाऊंट नंतरचं जे स्लॅब वाईज पेमेंट आहे ते पण जे 10%, 5% ते पण मल्टिपल ह्याच्यामध्ये येतं. मग अशा वेळी काय करतात की ते वर्डमध्ये पूर्ण त्यांचं शेड्यूल कधी आलेले, पेमेंट किती आलेलं आहे हे सर्व करून आपण त्यांची साईन घेतो आणि ते ड्राफ्टला जोडतो, बरोबर. तर जर तसं काय असेल तर सेम वर्डमध्ये ते पूर्ण त्यांचे शेड्यूल घ्या, त्यांची साईन घ्या आणि तेच तुम्ही ॲज अ ॲनेक्सर इथं अपलोड करू शकता. म्हणजे पेमेंट शेड्यूल जर तिकडे एंट्री करायची नाही तर तुम्ही इथं पण करू शकता. आणि फायनल डॉक्युमेंट्स अपलोड केले की आहे डिजिटल साईन. तर मग डिजिटल साईन करायची आणि डॉक्युमेंट सबमिट करायचं. आणि जर काही चेंजेस केले आपण सबमिट करण्यापूर्वी तर डिजिटल साईन परत एकदा करा आणि डॉक्युमेंट सबमिट करा. आणि मग हे SRO साईडला जाईल, सेम त्यांचे चेक पॉईंट्स चेक करून ते तुमचं डॉक्युमेंट रजिस्टर्ड करतील. त्याच्यात जर काही क्वेरी आली तर ते क्वेरी करतील. मग तुम्ही ती क्वेरी फुलफिल करून परत डॉक्युमेंट सबमिट करायचं. त्यानंतर मग तुमचं रजिस्टर होईल. रजिस्टर झाल्यानंतर जी कॉपी असेल ती, जसं मी सांगितलं की ESBTR असेल तर ESBTR वरती पहिलं फर्स्ट पेज प्रिंट करायचं. आता मी तुम्हाला ESBTRची जी कॉपी आहे, म्हणजे ESBTR वरती जे डॉक्युमेंट होतं ते दाखवतो. हा एवढा स्पेस आपण त्याच्यात ठेवलेलं आहे. तुम्ही जर ESBTR वरती प्रिंट केलं तर जे वरचं ESBTRचं किंवा स्टॅम्प पेपरचं जे वरचं मार्जिन आहे त्याच्यामध्ये जो काय मॅटर असेल तो सोडून खाली एवढं फर्स्ट पेज जे आहे ते प्रिंट होईल. मग ते स्टॅम्प पेपर असो किंवा ESBTR, त्याचं मार्जिन आपण ॲप्लिकेशनमध्ये सेट केलेलं आहे. रजिस्टर झालं की तुमचा हे फर्स्ट पेज आहे ते तुम्ही ESBTR वरती प्रिंट करायचं आणि बाकी सर्व पेजेस जे आहेत ते पेजेस तुम्ही ग्रीन लिगल पेपर किंवा जे काही तुमची प्रोसेस फॉलो करता तुम्ही त्याप्रमाणे प्रिंट करायचे आणि तोच ESBTR जो आहे तो त्या डॉक्युमेंटला अटॅच करायचा. ते तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट झालं. कारण तोच ESBTR डिपेच झाल्यानंतर जेव्हा बँकेकडे फाईल जाईल तेव्हा बँकेमध्ये पण ते ई सर्च पोर्टलला जाऊन ते चेक करतील. त्याच्यामध्ये पण ज्या डिटेल्स असतील त्या तुमच्या क्रॉस व्हेरीफाय करतील ते आणि मग ते लोनची जी काही प्रोसेस असेल ती होईल. आता ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की इथं जसं मी मार्जिन म्हणालो होतो, इथं हा डिजिटल स्टॅम्प येतो, इथं QR कोड येतो, इथं पेजिंग येतं. तर यासाठी हे व्यवस्थित दिसावं यासाठी ते मार्जिन ह्याच्यामध्ये आपण सेट करायचं आहे. आता हे ज्यावेळी डॉक्युमेंट रजिस्टर होईल तर आपण व्हॅल्युएशन पण केलेलं होतं. तर ते व्हॅल्युएशन सुद्धा ॲज अ डॉक्युमेंटचा पार्ट म्हणून ह्याच्यासोबतच तुमचं ते व्हॅल्युएशनचं पेज सुद्धा येईल. एक्झिक्युशनचं पेज जे फोटो थंब आपण घेतलेले आहेत हे एक्झिक्युशनचं सेपरेट पेज येईल, ॲडमिशनचं सेपरेट पेज येईल.
आणि याचं एक सर्टिफिकेटसुद्धा येतं ज्यावेळी डॉक्युमेंट तुमचा रजिस्टर होतो, सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन म्हणून हे येतं, ज्याच्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट कोणत्या ऑफिसला झालेलं आहे, त्याचा डॉक्युमेंट नंबर काय आहे, कोणत्या इयरमध्ये झालेलं आहे आणि कोणत्या ऑफिसला झालेलं आहे. आणि खाली जे डिजिटल साईन होते तर ते डिजिटल साईन इथं दिसते शेवटी की जे SRO ज्यांनी ते डॉक्युमेंट रजिस्टर्ड केलेलं आहे त्यांचं नाव, डेजिग्नेशन आणि कधी केलेलं आहे त्याची डेट, टाईम याच्यामध्ये रिफ्लेक्ट होते. आणि हेच सेम डॉक्युमेंट रजिस्टर्ड झालं की आपल्या ई-सर्चच्या पोर्टलवरती अवेलेबल होतं. आता ह्याच्यामध्ये असं आहे की डॉक्युमेंट रजिस्टर्ड झालं की तुमच्या लॉग इनमध्ये दिसणार ते 30 दिवसाच्या आत तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यावं लागेल. 30 दिवसानंतर तुमच्या लॉग इनमधून ते डॉक्युमेंट निघून जातं. त्यामुळे ते 30 दिवसाच्या आत तुम्हाला डाउनलोड करायचं, नंतर तुम्हाला सर्टिफाईड कॉपीसाठी ॲप्लिकेशन करावं लागेल. ठीक आहे, तर हे स्टार्ट टू एंड प्रोसेस आहे ई रजिस्ट्रेशनची. तर आता क्वेश्चन आन्सरच राहतो. जर कोणाचे काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. किसी को कुछ क्यूरी है तो आप पूछ सकते हो.